ठीक आहे, आपण सुरुवात करूया. 8 वाजलेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. अरे आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत, ध्यान योग. तर 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी 27 आणि 28 नंबरच्या श्लोक मध्ये अर्जुनला बोलले की अर्जुन, जो मोक्ष एखाद्या जीवाला निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोगाने प्राप्त होतो, तोच मोक्ष प्राप्त करण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि ती पद्धत म्हणजे अष्टांग योग. आणि अष्टांग योगाचं खूप संक्षिप्त वर्णन 2 श्लोकामध्ये 5व्या अध्यायात भगवंतांनी केलं. मग ते जे वर्णन आहे त्याच वर्णनाला विस्तारित पद्धतीने भगवंत या 6व्या अध्यायामध्ये सांगत आहेत. ते 6वा अध्याय अचानक कसा काय, म्हणजे 6व्या अध्यायाचा आणि 5व्या अध्यायामध्ये काय संबंध आहे हे जर बघायचं असेल तर आपण बघू शकतो का अष्टांग योग सांगायला सुरुवात केली. समजा आता तुम्ही म्हटले की मला मुंबईवरून दिल्लीला जायचंय आणि मुंबईवरून दिल्लीला जायचं असं बोलत असताना जर तुम्ही सांगितलं की या ट्रेन आहेत किंवा ह्या रेल्वे गाड्या आहेत, या मुंबईवरून दिल्लीला जातात. आणि अर्जुन किंवा त्या व्यक्तीला तुम्ही म्हटले की दिल्लीला जाण्याचा दुसरा पण एक मार्ग आहे, तो म्हणजे विमानतळ. विमानाने पण आपण दिल्लीला जाऊ शकतो. आणि मग काय होणार की तुम्ही रेल्वेच्या गप्पा सोडून विमानाच्या गप्पा सुरू केल्या. तर तसंच इथे भगवंतांनी आधी मोक्षाबद्दल निष्काम कर्मयोग ज्ञानयोगाचं सांगितलं आणि ती चर्चा करत असताना दुसरा एक मार्ग आहे या प्राप्तीचा, मोक्ष प्राप्तीचा, तो म्हणजे अष्टांग योग. जसं तुम्हाला मी आता बोललो ना की आपण बोलता बोलता समजा रेल्वेच्या विषयावरून विमानाचा विषय सुरू केला, मग आपण विमानाबद्दल विस्तारित बोलणार की समजा तुम्ही त्या व्यक्तीला म्हटले की आपण दिल्लीला विमानाने पण जाऊ शकतो, फक्त एवढंच सांगितलं आणि मग ती व्यक्ती तुम्हाला विचारणार, अरे विमानाने पण जाऊ शकतो का, मग किती तिकीट आहे, वेळ काय आहे, किती वाजता निघावं लागतं, ह्या सगळे प्रश्न विस्तारित चर्चा होऊ शकते. तशीच ध्यानयोग किंवा अष्टांग योगाने पण मोक्षप्राप्ती शक्य आहे असं संक्षिप्त मध्ये बोलल्यावरती भगवंत इथे 6व्या अध्यायात तो ध्यानयोग नेमका कसा केला जातो, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात याचं विस्तारित वर्णन या 6व्या अध्यायामध्ये देत आहेत. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये 6व्या अध्यायामध्ये, कारण आपण मागच्या वेळेस कुठल्या श्लोकापर्यंत चर्चा केली, 16 ना, 16 की 17? 16, म्हणजे आपण 16 पर्यंत थोडस आपण एक रिव्हिजन बघूया. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी खरा संन्यास काय आणि खरा योगी कोण याचं वर्णन केलं, की जो व्यक्ती कर्माच्या फळावरती आसक्त नाहीये तो खरा संन्यासी आहे, आणि ज्या व्यक्तीचं मन इंद्रिय विषयांकडे जात नाही तो खरा योगी आहे. मग या व्याख्येनुसार योगी आणि संन्यासी समान आहेत. नंतर मग परंतु मग हा निष्काम कर्मयोग अष्टांग योगीला कधीपर्यंत करावा लागेल. तिसरे श्लोक सांगतात की जोपर्यंत हृदय शुद्ध नाहीये तोपर्यंत अष्टांग योगीला निष्काम कर्मयोग करावा लागेल, आणि एकदा का तो आरूढ स्तरावरती पोहोचला की मग त्याला हा निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. मग कसं समजेल की हा आरूढ स्तरावरती गेलाय, की इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छाचा त्याने त्याग केलाय, सर्व संकल्प संन्यासी, आणि इंद्रिय विषय वस्तूंमध्ये आणि त्या वस्तू मिळवण्याच्या कार्यांमध्ये तो स्वतःला नियोजित नाही. या स्तरावरती व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा त्याला म्हणायचं योगारूढ हा साधक आहे, आणि मग या स्तरावरती तो निष्काम कर्मयोगाचं पालन सोडून देऊ शकतो आणि फक्त अष्टांग योगाचं पालन करू शकतो. आणि या अष्टांग योगामध्ये मननियंत्रणाचं खूप महत्व आहे, म्हणून 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंत मनाबद्दल बोलतील की साधकाने, खास करून अष्टांग योगीने
शुद्ध मनाच्या साहाय्याने आत्म्याचा विकास करावा आणि अनियंत्रित मनाच्या साहाय्याने आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये. आणि जे मन जिंकलेलं मन हे साधकासाठी मित्र आहे, परंतु अनियंत्रित मन हे साधकांसाठी शत्रूप्रमाणे कार्य करतं. कारण ते त्याला नको असलेल्या इंद्रिय विषय वस्तूंमागे नियोजित करेल आणि त्याद्वारे निर्माण होणारे संस्कार आणि कर्मामध्ये त्याला मग गुरफटून जावं लागेल. म्हणून हे मनाला नियंत्रित करणं खूप महत्वाचं आहे. तर 7, 8 आणि 9 या 3 श्लोकामध्ये अशा आरूढ स्तरावर आलेल्या योगीचे लक्षणं दिलेत. की काय पहिलं लक्षण की अशा व्यक्तीचं मन नियंत्रित आहे. मन नियंत्रित आहे, समाधीमध्ये स्थित आहे आणि शरीर, मन आणि अहंकार यांच्या स्तरावरती तो द्वंद्वाने विचलित होत नाही. म्हणजे थंडी, गरमी, सुख, दुःख, मान, अपमान या द्वंद्वाच्या स्थितीमध्ये तो सम मनाच्या अवस्थेमध्ये असतो. नंतर 8व्या श्लोकात सांगितले की हा आरूढचे आपण बघतोय 7, 8 आणि 9 या 3 श्लोकात आरूढ योगीचे लक्षण आहेत. तर 8वा श्लोक काय सांगतो की हा साधक जो आहे तो शास्त्रापासून मिळणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या साक्षात्कारामध्येच आनंदाची शोध घेतो आणि आपल्या साधनेपासून कधीच विचलित होत नाही. आणि त्याच्यासाठी सोनं आणि दगड हे दोन्ही समान असतात, कारण त्याच्यासाठी या स्तरावरती सर्व विषयवस्तूपासून त्याला काही हवंच नाहीये. म्हणजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीपासून काही मिळवायचं नाहीये तर त्या गोष्टीची किंमत त्या व्यक्तीसाठी शून्य असते. म्हणून या योगीला दगड आणि सोनं समान आहे, की म्हणजे थोडक्यात काहीच किंमत नाहीये. नंतर आणखीन थोडासा अवघड स्तर म्हणजे वस्तूंना समान दृष्टीने बघणं सोपं आहे, परंतु व्यक्तींना समान दृष्टीने बघणं कठीण आहे. म्हणून हा थोडासा आणखीन वरचा स्तर आहे, की या स्तरावरती हा योगी जो आहे तो मित्र, शत्रू, नातेवाईक किंवा दूरची व्यक्ती अशा सर्व लोकांना समान बुद्धीने बघतो. नंतर आता आपण आलो श्लोक नंबर 10 मध्ये. तर श्लोक नंबर 10 पासून ते श्लोक नंबर 32 पर्यंत अष्टांग योगाची साधना कशी केली जाते. जसे की आपण भक्तीमध्ये जप करतो, पुस्तकांचं वाचन करतो, प्रसाद घेतो, तसं अष्टांग योगी काय करतो याचं वर्णन आहे श्लोक नंबर 10 ते 32 मध्ये. तर 10व्या श्लोकामध्ये पूर्णत्वाच्या स्तरावरचं आधी वर्णन करतात भगवंत, की समजा हा अष्टांग योगी आरूढ स्तरावरती गेला किंवा प्रगत झाला तर या स्तरावरती त्यानं काय करावं की नेहमी समाधीमध्ये राहिलं पाहिजे, एकटं राहावं, मन आणि शरीरावरती नियंत्रण करावं आणि वस्तूच्या संग्रहाची इच्छेचा त्याग करावा. तर हे जेव्हा अष्टांग योगी उच्च स्तरावरती पोहोचतो तेव्हा त्याची साधना आहे, त्याने काय केलं पाहिजे. आणि श्लोक 11 पासून जो व्यक्ती नवीन सुरुवात करतोय अष्टांग योगाला त्याने काय करावं. तर अशा व्यक्तीने पवित्र ठिकाणी जावं, जसे की गंगा नदी किंवा हिमालय, आणि तिथे आपलं स्थिर आसन बनवावं. आसनामध्ये आपण बघितलं की कुशागवत, मृगचर्म आणि कपडा. आसन खूप उंच पण नसावं, खूप खोल पण नसावं आणि मन एकाग्र करून इंद्रियांना, बुद्धीला नियंत्रित करून अशा व्यक्तीने योगामध्ये स्वतःला नियोजित करावं. कशासाठी तर आत्मशुद्धीकरणासाठी. नंतर मग समोर आणखीन काय करावं लागेल त्याला की शरीराचा मधला भाग, मान आणि डोकं एका सरळ रेषेमध्ये ठेवायचं, दोन्ही डोळे नाकाच्या टोकावरती बघायचे, दृष्टीला इतरत्र जाऊ द्यायचं नाही, ब्रह्मचारी व्रताचं पालन करायचं आणि भगवंताच्या परमात्म रूपावरती चिंतन करायचं. तर 14व्या श्लोकात आपण बघितले की अष्टांग योगाला पण भक्तीची गरज लागते यशप्राप्तीसाठी. तर मग 15वा श्लोक सांगतो की अशा पद्धतीने साधना केल्यावरती शेवटी त्याला मिळणार काय आहे. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अष्टांग योग करून आरोग्य मिळवायचं किंवा वजन कमी करायचं किंवा काही लोक सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु अष्टांग योगाचा खरा उद्देश काय आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी ते बाय प्रोडक्ट आहेत, म्हणजे ते आपोआपच मिळणार आहेत. जसं आपण चर्चा केली होती की स्वयंपाक करताना राख आपोआपच मिळते, त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. तसं आरोग्य, सिद्धी या सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतात. परंतु खरा उद्देश काय अष्टांग योगाचा 15व्या श्लोकात भगवंत सांगतात की युंजन एवं सदात्मानम, अशा पद्धतीने स्वतःला जेव्हा युंज करतो, नियोजित करतो,
योगी नियत मानसा, मनाला नियंत्रित करून त्याला काय मिळतं, शांती निर्वाण परम शांतीची प्राप्ती होते. आणि परम शांती कुठे आहे? मत संस्थान, म्हणजे आमची संस्था म्हणतो ना आपण. तर इथे संस्थाचा अर्थ आहे की भगवंतांचं धाम किंवा ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योतीची या अष्टांग योगीला प्राप्त होते, म्हणजे तो भवबंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करतो. तर हे अष्टांग योगाचं मुख्य उद्देश आहे. बाकी सगळे साइड बेनिफिट आहेत. मग परत भगवंत सांगतो, आपण चर्चा केली की हे दोन व्यक्तींमधली चर्चा आहे भगवद्गीता, त्याच्यामुळे विषय मागे पुढे जाऊ शकतो. तर इथे भगवंत परत मागे येऊन सांगतात की परंतु यशस्वी साधनेसाठी अष्टांग योगीने काय केलं पाहिजे, किंवा हे जे श्लोक आहेत सगळ्या साधनेला लागू पडतात, भक्ती योगाला किंवा भौतिक क्षेत्रामध्ये अभ्यासामध्ये पण हे श्लोक लागू होतात. तर 16वा श्लोक काय सांगतो की जो साधक खूप जास्त जेवण करतो किंवा खूप कमी जेवण करतो, जो खूप जास्त झोपतो किंवा खूपच कमी झोपतो, तर अशा टोकाच्या वागणुकीच्या व्यक्तीला अष्टांग योगामध्ये किंवा कुठल्याही साधनेमध्ये यश मिळवणं खूप कठीण आहे. तर थोडक्यात काय म्हणता येईल की मध्यस्थी मधला मार्ग किंवा समतोलाचा मार्ग हा खूप आवश्यक आहे, असं भगवंत इथे सांगत आहेत. त्याच्यामध्ये आपण जेवण किती केलं पाहिजे यावरती विस्तारित चर्चा केली. तर आता आपल्याला श्लोक नंबर 17 पासून चर्चा करायची आहे. तुम्ही भगवद्गीतेमध्ये पान नंबर 236 बघू शकता, तिथे प्रभुपादांचं तात्पर्य आपल्याला वाचायचं आहे. तर आपण हा श्लोक नंबर वाचूया. श्लोक नंबर 17. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. तर इथे युक्त बघा तुम्ही जर प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये जर तुम्ही बघाल पान नंबर 236 मध्ये, तर युक्त या शब्दाला प्रभुपादांनी भाषांतर दिले की नियमित. कशात तिन्ही ओळीमध्ये युक्त युक्त शब्द येतोय या श्लोकामध्ये. युक्त म्हणजे नियमितपणा. कशामध्ये? आहार विहार. आहार म्हणजे भोजन, विहार म्हणजे करमणूक किंवा विरंगुळा. तर भोजनामध्ये, विरंगुळा करण्यामध्ये, मनोरंजनामध्ये व्यक्तीने नियमित असलं पाहिजे. तर नियमितपणावरती इथे भगवंत भर देत आहेत. आहार विहार काळाला आपल्याला भोजन आणि करमणूक. युक्त चेष्टस्य कर्मसु, जे काही निर्वाहासाठी कार्य करावं लागतं किंवा आध्यात्मिक कार्य म्हणा किंवा भौतिक कार्य पण जे आहे त्याच्यामध्ये पण नियमितपणा असला पाहिजे. म्हणजे एक दिवस 20 तास काम करतो, दुसऱ्या दिवशी 1च तास काम करतो, तर मग शरीराला नियमित व्हायला थोडं कठीण जाईल आणि मग योगाची किंवा कुठल्याही मार्गाची साधना करणं खूप अवघड आहे. खास करून आधुनिक जगामध्ये जे लोक शिफ्ट मध्ये काम करतात, एक दिवस नाईट शिफ्ट, एक दिवस डे शिफ्ट, तर त्या शरीराला स्टेबल व्हायला खूप अवघड जातं आणि अशामुळे विविध प्रकारचे आजार पण होतात की रात्री जागल्यामुळे मग ती ऍसिडिटी वगैरे. तर नियमितपणा खूप आवश्यक आहे. आणि युक्त स्वप्नावबोधस्य, तर कशामध्ये? जागरणामध्ये आणि झोपण्यामध्ये पण नियमितपणा असावा. थोडक्यात हा श्लोक काय सांगतो की सगळ्या क्रियांमध्ये आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही दोन्ही क्रियांमध्ये नियमितपणा असला पाहिजे. टोकाची भूमिका नको की एक दिवस खूप जास्त आणि एक दिवस काहीच नाही, असं नाही व्हायला पाहिजे. जर नियमितपणा असेल तर काय होईल? योगो भवती दुःख हा. तर नियमितपणा अवलंब करून जर योगाचा प्रॅक्टिस केली तर अशा व्यक्तीच्या सर्व दुःखाचा नाश होतो. आपल्याला पण माहिती आहे की नियमितपणा जर असेल सवयीमध्ये तर बरेचसे आजार होत नाहीत. तुम्ही ऐकलं असेल की आजार होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनियमितपणा. तर अनियमितपणा प्रत्येक गोष्टी, जेवणामध्ये, झोपण्यामध्ये किंवा व्यायामामध्ये. खूप जास्त व्यायाम केले तरी काही लोक जिम मध्ये हार्ट अटॅक येऊन पडतायत आणि काही लोक बिलकुल न व्यायाम केल्यामुळे पण हार्ट अटॅक होते. म्हणजे टोकाची भूमिका कुठेच चांगली नाही.
तर हा श्लोक काय सांगतो 17 नंबरचा, की नियमितपणा असावा भौतिक कार्यांमध्ये आणि आध्यात्मिक कार्यामध्ये. जर नियमितपणा असेल तर व्यक्ती बऱ्याच नको असलेल्या त्रासांपासून वाचू शकतो. तर हा श्लोक सांगतोय. तर आपण प्रभुपादांचं तात्पर्य आपण बघूया. कुठल्याही साधनेत नियमितपणा आवश्यक आहे. आपण चर्चा केली. नियमित सवयींनी शरीर निरोगी आणि मन प्रसन्न होते. अ, कोणी सांगेल का बरं नियमित सवयीने व्यक्ती प्रसन्न होतो? नियमितपणामुळे काय लाभ होतो नेमका? बरं मला एक सांगा, आनंदाची अनुभूती कुठल्या गुणाचं लक्षण आहे? हं, नाही, नाही. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण कुठल्या गुणाचं लक्षण आहे आनंद? सत्वगुण. हं? हां. सत्वं सुखे संजायती असं म्हणतात ना, की सत्वगुणामध्ये आनंदाची प्राप्ती होते व्यक्तीला. तर नियमितपणा हे सत्वगुणाचं लक्षण आहे. ती सत्वगुणी व्यक्ती कशी की बरोबर त्या वेळेलाच दररोज जेवण, जेवणाची वेळ ठरलेली, झोपण्याची वेळ ठरलेली, अभ्यासाची वेळ. असं नाही की आज संध्याकाळी 4 वाजता जेवण केलं, दुसऱ्या दिवशी रात्री 12ला, नंतर तिसऱ्या दिवशी रात्री 2ला असं नाही. तर नियमितपणा हे सत्वगुणाचं लक्षण आहे. तुम्ही जर कधी बघितलं असेल सत्वगुणी व्यक्तींना जर तुमच्या अनुभवामध्ये कोणी असेल, त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की प्रत्येक गोष्ट त्याच क्रमाने दररोज करतात. की त्याच पद्धतीने चालणार किंवा त्याच वेळेला जेवण करणार, त्याच वेळेला उठणार, त्याच वेळेला ब्रश करणार. तर हे नियमितपणा हे सत्वगुणाचं लक्षण आहे. आणि सत्वगुणामध्ये सत्वगुणाचं एक काय म्हणता येईल की एक लाभ असा आहे की त्याच्यातून आनंदाची निर्मिती होते. सत्वं सुखी संजायते. सत्वगुणामध्ये आनंद निर्माण होतो. तमोगुण आणि रजोगुणामध्ये दुःखाची प्राप्ती होते. त्याच्यामुळे हा नियमितपणा सत्वगुणाचं लक्षण असल्याने या व्यक्तीला आपोआपच शरीर पण निरोगी होतं आणि मन पण प्रसन्न राहतं. त्यामुळे आपल्याला पण आरोग्यामध्ये आणि भक्तीमध्ये जर कधी अडचण येत असेल, तर आपण थोडंसं निरीक्षण करावं की माझ्या सवयी नियमित आहेत का? त्याच्यामध्ये सगळ्या सवयी आल्या. भौतिक किंवा आध्यात्मिक, अ, व्यायाम, आहार, झोपणे. तर ह्या सवयी नियमित आहेत की नाही? याचं जर आपण निरीक्षण केलं तर बऱ्याचदा हाच प्रॉब्लेम असतो की आपल्याला मध्ये नियमितपणा नसतो. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी करावं. खास करून ज्यांची मुलं खूपच लहान असतात त्यांना कधी-कधी अवघड जातं. कारण मुलं कधी पण उठतात, कधी पण झोपतात. परंतु ज्या लोकांना शक्य आहे, मुलं 4-5 वर्षाची झाल्याच्या नंतर अ, आपण थोडंसं नियमितपणा आणण्याचा प्रयत्न करावा. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, की अ, आहार, निद्रा, भय आणि मैथुन या शरीराच्या अ, गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. तर हे महत्वाचं आहे. बघा आता आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे शरीराला आवश्यकच आहे. जरी हे पशुचे कार्य असले, तरी आपल्याला पण त्यांची गरज आहे. असं नाही आपण असं नाही म्हणू शकत, की मी याचा लगेच त्याग करतो. परंतु त्याच्यामध्ये कमीत कमी नियमितपणा आणलं पाहिजे आणि पूर्ण आयुष्य त्याच्यासाठीच केंद्रित नाही केलं पाहिजे. पशूंचं जीवन सगळं हे आहार, निद्रा, भय आणि मैथुन यांच्याच सभोवताली फिरत राहतं. तर याची आपल्याला जोपर्यंत आपण या शरीरामध्ये आहोत, तोपर्यंत ह्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असणार आहे. असं कुणी नाही की आहार न घेता किंवा न झोपता जिवंत राहू शकेल. हे तर कठीण आहे. परंतु त्याच्यामध्ये नियमितपणा आणण्याचा प्रयत्न करावा. अं, तर नियमितपणा हे तुम्हाला सर्वांना माहित असलेला शब्द आहे. त्याच्यामुळे जास्त याच्यामध्ये चर्चा करण्याची गरज नाही. नंतर प्रभुपाद सांगतात की आहारामध्ये नियमितपणा आणण्यासाठी भगवंतांचा प्रसाद घ्यावा. तर मग भगवंतांना प्रसाद कोणता चालतो? याचं वर्णन कुठल्या श्लोकात आहे गीतेमध्ये? भगवंत हा पत्रम पुष्पम फलम तोयम. तिथे बघा ना तुम्ही तात्पर्य जर बघाल 9.26 लिहिलंय. आपण हा श्लोक पाठ पण केला होता.
तर 9.20 श्लोक काय सांगतो की भगवंतांना कुठल्या पदार्थांचा आहार चालतो. तेव्हा आपण चर्चा केली होती की ते सांगतात भगवंत पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ती प्रयच्छति तदहम भक्ती उपरीतम अश्नामी प्रयतात्मना. मी यांचं भोजन करतो. अश्नामी म्हणजे खाणे, ग्रहण करणे, भोजन करणे. तर आपण तेव्हा चर्चा केली की भगवंत पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणत आहेत. अंडम मछलीम असं नाही म्हणत आहेत किंवा नॉन व्हेजम. याचा अर्थ काय आहे की भगवंतांना कुठला आहार लागतो की शाकाहारी. आणि शाकाहारी मध्ये पण काय भगवंत घेतात त्याचं वर्णन 9.26 मध्ये आहे. आणि या अन्न पदार्थापेक्षा अधिक महत्वाचा घटक काय आहे? भक्ती उपहरितम. भक्तिभावाने तो पदार्थ अर्पण केला पाहिजे. तर भगवंत त्याचं ग्रहण करतात. तर हे आहार नियंत्रणासाठी प्रभुपाद सांगतायत की भक्तांनी कृष्ण प्रसादाचं सेवन करावं. त्याच्यामुळे आपोआपच आहार नियंत्रण होईल. मनुष्याने ग्रहण करण्यास अयोग्य असे अन्न किंवा सत्वगुण विरहित अन्न खाण्याचे टाळावे किंवा टाळतो. सत्वगुण विरहित अन्न कुठे आहे? 17व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. भगवद्गीतेमध्ये जर तुम्ही नंतर कधी उघडून बघितलं तर. तर रजोगुणी अन्न म्हणजे काय? खूप जास्त तिखट, खूप जास्त आंबट हे रजोगुणी अन्न आहे. आणि तमोगुणी अन्न म्हणजे काय? की जे स्वयंपाक करून खूप वेळ तसंच ठेवलेलं असतं किंवा मांसाहार आणि नशा हे तमोगुणी आहेत. आणि सत्वगुणी अन्न कुठलं आहे? रस्या स्निग्ध हृद आहार सात्विका प्रिय, की ज्याच्यामध्ये रस आहे, जसे की फळांचा रस, स्निग्धता आहे, मधुरता आहे, जसे की गोड पदार्थ, दूध, तूप, साखर, फळे हे सत्वगुणी पदार्थ आहेत. आणि सत्वगुणी पदार्थांचं सेवन केल्याने आजार पण कमी होऊ शकतात आणि व्यक्तीला प्रसन्न राहण्यासाठी मदत होते. तर हे कुठला आहार घ्यावा याच्याबद्दल भगवंत सांगत आहेत. प्रभुपाद बोलतात. नंतर दुसरी गोष्ट आहे की युक्त स्वप्नावबोधस्य, म्हणजे झोपण्यामध्ये पण नियमितपणा असावा. तर झोपण्यामध्ये नियमितपणा असण्याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात की अव्यर्थ कालत्वम. अव्यर्थ कालत्वम, कृष्ण भावना भावित मनुष्य हा भगवत सेवेमध्ये युक्त झाल्यापासून आपला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही. तर आपण रविवारच्या क्लासमध्ये चर्चा केलेली आहे. तर तुमच्यापैकी कोणाला आठवतं अव्यर्थ कालत्वम कशाचं लक्षण आहे? अव्यर्थ कालत्वमचा अर्थ आहे की वेळ कधीही वाया न घालवणे. तर कोणाला आठवतं अव्यर्थ कालत्वम कशाचं लक्षण आहे? कृपा तुला आठवत? सत्वगुण नाही, दुसरी एक गोष्ट आहे बघ. आपण रविवारी चर्चा केली होती. तेव्हा आपण बोललो होतो की काही लोक काय करतात की भक्तीमध्ये प्रगती झाली म्हणून झाले असं दाखवण्यासाठी कुठे हरे कृष्ण कीर्तन चालू असेल तर गोल गोल फिरतात आणि राधे राधे म्हणून अशी पडतात आणि रडल्याचं नाटक करतात आणि डोळ्यातून पाणी काढतात. तर हे लोक भाव स्तरावरती आलो आहे याचं नाटक करतात. जसं की आपण बघिततो की पिक्चर मध्ये पण हिरो किंवा हिरोईन कृत्रिमरित्या रडू शकतात आणि जो व्यक्ती भाव स्तरावरती गेला आहे तो पण रडतो. परंतु भाव स्तरावरती गेल्यावरती रडू येणं आणि हिरो हिरोईनचं जे रडणं आहे याच्यामध्ये फरक आहे. तर मग कसं समजायचं की कुठला व्यक्ती भाव स्तरावरती आला? तर भाव म्हणजे काय? आपला बाजाराचा भाव नाहीये. भक्तीमध्ये प्रगतीचा एक स्तर आहे. जसं की पहिला स्तर आहे आधी श्रद्धा. श्रद्धेनंतर व्यक्ती काय करतो? साधू संग करतो, म्हणजे भक्तांच्या संगतीत येतो. नंतर श्रवण क्रिया, म्हणजे काही ऐकतो, वाचन करतो, जप करतो. अं, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रियानंतर असते अनर्थ निवृत्ती. अनर्थ निवृत्ती म्हणजे मनामध्ये नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. ही चौथा स्तर आहे. त्याच्यानंतर स्तर येतो निष्ठा. निष्ठा म्हणजे तो काय की त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव निघून जातो आणि भक्तीमध्ये तो गंभीर होतो. नंतर रुची. निष्ठेच्या स्तरानंतर आहे रुची. रुची म्हणजे त्याला रुचीच्या स्तराच्या आधी त्याला सांगावं लागतं की अरे जप करा, वाचन करा. परंतु रुचीच्या स्तरावरती आले की त्याला आपोआपच जप करण्यामध्ये आनंद निर्माण होतो किंवा श्रवणामध्ये आनंद निर्माण होतो. सांगायची गरज पडत नाही. नंतर आसक्ती. आसक्ती रुचीच्या पुढची स्तर आहे. आसक्तीच्या स्तरामध्ये काय होतं की तो भगवंतांमध्ये श्रवण करण्या वाचून किंवा नाम जपा वाचून तो राहू नाही शकत.
त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तो त्या आसक्त होऊन जातो भक्तीला. नंतर आसक्तीनंतरचा एक स्तर येतो त्याला म्हणतात भाव. तर या भाव आणि भावाच्या नंतर शेवटचा जो स्तर आहे त्या स्तराचं नाव आहे प्रेम. प्रेम म्हणजे भगवंतांबद्दल कृष्ण किंवा विठ्ठल किंवा रामांबद्दल प्रेमाची मनामध्ये निर्मिती होणे. तर या प्रेमाच्या शेवटच्या स्तराच्या आधीचा जो स्तर आहे त्याचं नाव आहे भाव. जर आपण प्रेम या स्तराला पूर्ण उमललेला सूर्य जर म्हटलं म्हणजे उगवलेला सूर्य, तर भाव हा स्तर हा सूर्याच्या सूर्यकिरणांसारखा आहे. तर प्रेमाची भगवंतांच्या प्रेमाची थोडी थोडी सुरुवात होते भावस्तरावरती. तर भावस्तरामध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये काही लक्षणं बघायला मिळतात. त्याला म्हणतात अष्टसात्विक विकार. अष्टसात्विक विकार काय आहे की रोमांच उभे राहणे, डोळ्यातून आपोआप अश्रू येणे, चक्कर येऊन पडणे. तर असे काही लक्षणे व्यक्तीच्या शरीरामध्ये बघायला मिळतात. तर याला म्हणतात अष्टसात्विक विकार. 8 आहेत. परंतु या अष्टसात्विक विकारामध्ये समस्या काय आहे की बरेचसे लोक याचं नाटक पण करू शकतात. जसे की काही लोक असं चक्कर येऊन पडल्याचं नाटक करू शकतात, काही लोक डोळ्यातून अश्रू पण काढू शकतात. तर ही नाटकं लोकांना करता येतात. तर याच्यामुळे काय होतं की समजत नाही की खरा भावस्तरावरचा भक्त कुठला आहे आणि दिखावा करणारा व्यक्ती कुठला आहे. म्हणून हे समजण्यासाठी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आणि संतांनी काही लक्षणं सांगितली की या बाह्य लक्षणापेक्षा दुसरी लक्षणं जास्त महत्वाची आहेत. आणि त्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे अव्यर्थ कालत्व. तर अव्यर्थ कालत्व म्हणजे काय, खरा भावस्तरावरचा जो व्यक्ती आहे तो कधीच वेळ वाया नाही घालवत. दोन व्यक्ती आहेत समजा, दोघं पण व्यक्ती काय करतात की मंदिरात आली की गोल गोल फिरतायत, खाली पडतायत, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. मग कसं समजायचं की या दोघांपैकी खरा भावस्तरावरती कोण आहे आणि दिखावा कोण करतोय. तर खरा भावस्तरावरती व्यक्ती कसा असतो की तो कधीच भक्ती वाचून इतर गोष्टीत वेळ वाया नाही घालवत. आणि जो दिखावा करणारा व्यक्ती आहे तो काय करणार की मंदिराच्या बाहेर गेली की नको असलेल्या गोष्टी खाणार किंवा टाइमपास करणार. हे अव्यर्थ कालत्व. दुसरं लक्षण काय, मानशून्यता. मानशून्यता म्हणजे भावस्तरावरती जेव्हा भक्त जातो तेव्हा त्याला लोकांनी मान दिला काय, अपमान केला काय यानं काहीच फरक पडत नाही. परंतु जो दिखावा करणारा व्यक्ती आहे त्याचा जर अपमान केला तर लगेच तो काहीतरी बोलेल. नंतर आणखीन एक लक्षण काय आहे, नामगाणे सदा रुची. भावस्तरावरच्या व्यक्तीला भगवंतांच्या श्रवण कीर्तनामध्ये खूप रुची असते, परंतु दिखावा करणारा व्यक्ती कंटिन्युअसली श्रवण कीर्तन नाही करू शकणार. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की भावस्तरावरती भक्तीचा एक स्तर आहे, उच्च स्तर, त्याचं नाव आहे भाव. आणि भावस्तरावरचे काही बाह्य लक्षणं आहेत, परंतु हे बाह्य लक्षणाचं नक्कल करणं शक्य आहे. म्हणून खरा प्रगत भक्त कसा आहे समजण्यासाठी संतांनी काही लक्षणं सांगितली की ही लक्षणं कोणी नक्कल नाही करू शकत. तर त्या 8 लक्षणांपैकी एक लक्षण आहे अव्यर्थ कालत्व. तर अव्यर्थ कालत्व म्हणजे काय, काल म्हणजे वेळ, अव्यर्थ व्यर्थ न घालवणे. तर भावस्तरावरचा व्यक्ती कधीच वेळ वाया घालवत नाही. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की याच्यासाठी आपले आदर्श आहेत रूप गोस्वामी आणि हरिदास ठाकूर. तर रूप गोस्वामी एका दिवसामध्ये फक्त 2 तास झोपायचे 24 तासात. श्रील प्रभुपाद पण फक्त 2 किंवा 3 तास झोपायचे, रात्री 10ला झोपून मग परत रात्री 1 वाजता उठून सकाळपर्यंत हे पुस्तकांचं लिखाण करायचे, भगवद्गीता, भागवतम आणि इतर ग्रंथांचं. आणि हरिदास ठाकूरांची आपण या गुरुवारी चर्चा करणार आहोत. तर हरिदास ठाकूर हे एका दिवसाला 192 माळांचा जप करायचे. आपण किती माळांचा जप करतो? 16. तर 16 माळा करण्यासाठी किती वेळ लागतो? 2.5 तास किंवा 2 तास किंवा कोणाला 1.5 तास. तर 192 माळा करण्यासाठी जवळपास 20 ते 22 तास लागतात. आणि हरिदास ठाकूरांचा नियम होता की एवढ्या माळा झाल्याशिवाय पाणी पण पिणार नाही किंवा काही अन्न पण ग्रहण करणार नाही. तर आपण यांची नक्कल नाही करू शकत, परंतु यांचा आदर्श समोर ठेवू शकतो की श्रेष्ठ भक्तांचा आदर्श काय आहे. आणि जेव्हा व्यक्ती भावस्तरावरतीच पोहोचतो तेव्हा ह्या गोष्टी त्याला आपोआप होतात, नक्कल करावी लागत नाही. आणि परंतु या स्तरावरती आपण असं केलं पाहिजे का की 2 तास झोपायचं किंवा 192 माळा झाल्याशिवाय जेवण नाही करायचं, असं आपण या स्तरावरती आता सध्या केलं पाहिजे का? नाही केलं पाहिजे ना, कारण भगवंत आपल्याला काय सांगतायत, युक्त आहार विहार असते. सुरुवातीच्या स्तरावरती आपण युक्तपणे नियमितपणे गोष्टी केल्या पाहिजे.
2च तास झोपल्यावरती दुसऱ्या दिवशी मग आजारी पडणार, जप नाही करणार, हे योग्य नाही ना. तर या श्रेष्ठ संतांचा, रूप गोस्वामींचा, हरिदास ठाकूरांचा आपण आदर्श घेऊ शकतो, की समजा एखादा मुलगा शाळेत गेला आणि त्याला कळालं की या शाळेचा टॉपर किती मार्काचा आहे, की 95% आहे आणि मला सध्या आहे तो 40%. तर हळूहळू त्याने पण प्रयत्न केला पाहिजे, की आपल्या पण प्रगती व्हावी. पण एकाच दिवसात तो मी 95% घेतो म्हणेल तर असं नाही होणार. तसंच हे रूप गोस्वामी, हरिदास ठाकूर हे खूप उच्च स्तरावरचे संत होते आणि भावस्तराची त्यांनी प्राप्ती केली होती आणि त्या स्तरावरती ही लक्षणं आपोआप प्रकट होतात. तर आता आपण त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे, परंतु नक्कल नाही केली पाहिजे. आणि एक काळजी आपण घेऊ शकतो, की विनाकारणच्या गप्पांमध्ये किंवा व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ आपण नाही वाया घालवला पाहिजे. एवढं जरी केलं तरी खूप आहे. परंतु आताच्या स्तरावरती अशा श्रेष्ठ भक्तांची नक्कल करू नये, कारण ते आपल्या शरीराला झेपावणार नाही. परंतु जे आहे ते नियमितपणे हळूहळू केलं तर आपण एक दिवस प्रगती करू आणि ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार कोणी या जन्मामध्ये किंवा कोणी पुढच्या काही जन्मानंतर त्या स्तरावरती नक्कीच पोहोचणार, कारण हा मार्गच तसा आहे. की जसं की आपण म्हटलं की जहाजामध्ये व्यक्ती बसल्यावर नक्कीच समोरच्या ठिकाणी जाणार आहे, फक्त जहाजात त्याने बसून राहावं, कधी वेळ लागेल बस. नंतर इंद्रिय तृप्तीचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे कृष्ण भावनाभावित मनुष्याला फावला वेळ कधीच असत नाही. तर एका व्यक्तीने प्रभुपादांना विचारलं होतं की श्रील प्रभुपाद, भक्तीमध्ये मनोरंजन काय आहे? की हरे कृष्ण तुम्ही म्हणता, हरे कृष्ण, मग तुम्ही हरे कृष्णाच्या लोकांना सांगताय की दारू प्यायची नाही, व्यभिचार करायचा नाही, नको असलेले पिक्चर बघायचे नाही. मग भक्तीमध्ये मनोरंजन काय? सगळं मग किती बंधन आहे? तर प्रभुपाद बोलले की भक्ती स्वतःच मनोरंजन आहे. भक्तीमध्ये दुसऱ्या मनोरंजनाची गरज नाही. की कीर्तन करणे, कीर्तनात डान्स करणे, भक्तिमय नाटक बघणे, तीर्थक्षेत्राला जाणे किंवा व्यायाम, भगवंतांचा प्रसाद, हे सगळं मनोरंजनच आहे. याच्यापेक्षा वेगळ्या मनोरंजनाची काही गरज नाही. फक्त काय, हे मनोरंजन समजण्यासाठी आपल्याला सत्वगुणामध्ये यावं लागेल. जोपर्यंत व्यक्ती सत्वगुणात येत नाही ना, त्याला ह्या गोष्टी बोरिंग वाटतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की ज्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत समजतं, त्यालाच शास्त्रीय संगीताचा आनंद घेता येतो. परंतु ज्या लोकांना लहानपणापासून सवय लागली हे रॉक, पॉप ऐकण्याची, त्यांना शास्त्रीय संगीत म्हटलं की खूप बोर वाटतं. अरे हे किती लांब लांब एकच स्वर गातात. कारण की ते समजण्यासाठी सत्वगुणामध्ये यावं लागतं. तसंच भक्तीमध्ये आनंद खूप आहे, परंतु रजोगुणामध्ये आपल्याला समजायला थोडंसं कठीण आहे. असं काही काही लोकांना वाटते की अरे हे लोक किती बोरिंग जीवन जगायला लावतात, हे नाही करायचं, ते नाही करायचं. पण असं नाहीये. हे समजायला थोडासा वेळ लागेल, परंतु एकदा का व्यक्तीला सत्वगुणाचा आनंद कसा आहे, 18व्या अध्यायामध्ये वर्णन येतं की सुरुवातीला विषाप्रमाणे वाटतो, परंतु एकदा त्याची प्राप्ती झाली की मग तो अमृतासारखा आहे. आणि रजोगुणी आनंद कसा आहे की सुरुवातीला अमृतासारखा आहे आणि नंतर विषासारखा आहे. जसं की रजोगुणी जे लोक खूप असे धावपळीच्या जीवनाची त्यांना आवड असते, तर सुरुवातीला खूप चांगलं वाटतं, परंतु नंतर हळूहळू शरीरामध्ये त्रास होतात किंवा जर आजार होतात मग खूप त्रास होतो. आणि तमोगुण आनंद कसा आहे की सुरुवातीला पण विषासारखा आणि शेवटी पण विषासारखा, जसं की नशा. आता समजा तुम्ही कोणी दारू पिताय, तर दारू काही गोड नसते चवीला, दारू कडू किंवा खूप घाण चव असते. किंवा सिगरेट आहे, तर सिगरेट ओढताना काही तोंडामध्ये असं खूप आनंद झाल्यासारखा नसतो. गरम गरम धूर नाकातून, तोंडातून, घशातून जातो, तर सगळं जाळत आतमध्ये धूर जातोय. म्हणजे घेताना पण त्रास होतो आणि नंतर तर त्रास होतोच होतो, आपल्याला माहितीच नशामुळे काय होतं. तर असे आनंदाचे पण 3 प्रकार आहेत. सत्वगुणी आनंद सुरुवातीला नकोसा वाटतो, की बरोबर दररोज वेळेवर उठणे, दररोज त्याच गोष्टी करणे, कारण मनाला आवडत नाही. परंतु एकदा का सवय झाली की मग त्या व्यक्तीला त्याच जीवनामध्ये खूप आनंद मिळतो. रजोगुणी व्यक्ती कशी आहे की त्याला धावपळीमध्ये आनंद आहे, परंतु नंतर मग धावपळ करून एकदा पडला मग नंतर त्रास. आणि तमोगुणीला सुरुवातीला पण त्रास आणि शेवटी पण त्रास. तर या श्लोकाची चर्चा केली आहे. तर हा श्लोक काय सांगतो की नियमितपणा असावा. कशा कशामध्ये, आहार विहार, झोपणे, क्रीडा, सगळ्या गोष्टींमध्ये नियमितपणाची खूप गरज आहे. मग नियमितपणामध्ये प्रभुपादांच्या तात्पर्यात आपण बघितले की आहार, निद्रा, भय, मैथुन ही आपल्या शरीराची गरज आहे. आपण अचानक त्याचा त्याग नाही करू शकत, फक्त त्याला आपण नियमित करावं.
नंतर प्रसादाला नियमित करण्यासाठी जेवणाला नियमित करण्यासाठी प्रभुपाद सांगतात की सत्वगुणी जेवण घ्यावं. आणि सत्वगुणी जेवण काय आहे? 9.26 मध्ये भगवंतांनी सांगितले. नंतर युक्त स्वप्ना व बोधस्य या शब्दावर बोलताना प्रभुपादांनी अव्यर्थ कालत्वाबद्दल थोडीशी चर्चा केली. तर आपण अव्यर्थ कालत्वाची व्याख्या किंवा चर्चा अशी बघितली की भक्तीमध्ये एक प्रगत स्तर आहे, त्याचं नाव आहे भाव. आणि भावस्तरामध्ये काही बाह्यातकारी लक्षणं आहेत आणि काही अंतर्गत लक्षणं आहेत. परंतु या बाह्यातकारी लक्षणाला नक्कल करणं किंवा दिखावा करणं सोपं आहे. म्हणून संतांनी काही अशी लक्षणं सांगितली की ज्याची नक्कल करणं शक्य नाही. तर त्यांच्यापैकी एक लक्षण आहे अव्यर्थ कालत्व. तर याच्यावरती आपण चर्चा केली. रूप गोस्वामी हरिदास ठाकूर यांचं आयुष्य आपण बघितले की केवळ 2-2 तास झोपायचे. तर हे आपले आदर्श आहेत, परंतु आपण त्यांची सध्या काय म्हणतात की कॉपी नाही करू शकत. अनुसरण आणि अनुकरण. अनुकरण मध्ये काय फरक आहे? अनुकरण म्हणजे नक्कल ना. हा, तर अनुकरण नाही केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. आणि नंतर भक्ती हीच विरंगुळा आहे. याच्यावरती आपण प्रभुपादांनी काय सांगितलं असं त्याच्यावरती थोडीशी चर्चा केली की सत्वगुणी आनंद आहे. सुरुवातीला थोडासा त्रास होतो, असं बोरिंग वाटतं की अरे काही हे लोक काही म्हणजे धावपळ करत नाहीत, शांतपणे राहतात किंवा जेवणामध्ये पण म्हणजे खूप तिखट किंवा खूप आंबट खात नाहीत. तर हे सुरुवातीला थोडंसं व्यक्तीला असं वाटू शकतं की बोरिंग आहे, परंतु बोरिंग नाहीये. सत्वगुणाचा आनंद समजायला सत्वगुणामध्ये यावं लागतं. तर याच्याशी आपण चर्चा केली नियमितपणासाठी. योग साधनेमध्ये नियमितपणा खूप महत्वाचा आहे. तर या 17व्या श्लोकामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? भावस्तर, प्रसाद, अव्यर्थ कालत्वम किंवा सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाचा आनंद. ठीक ठीक आहे. तुम्हाला प्रश्न नाहीये तर आपण श्लोक नंबर 18 ची चर्चा करूया. यदा विनीयतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निष्क्रिय निष्क्रियः सर्वकामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. तर मग असा जो साधक आहे, जो की आपण आतापर्यंत चर्चा केली की त्याने आसन कसं बनवावं, कुठे जावं, हे सर्व केल्यावरती या साधकाला यश मिळालं आहे कसं समजणार? कसं समजणार? की त्याचे काही मग लक्षणं आहेत. तर काय लक्षणं आहेत? यदा या शब्दाचा अर्थ काय न बघता कोण सांगेल? यदा यदा ही धर्म. हा, यदा म्हणजे जेव्हा. तर कधी या व्यक्तीला यश मिळत आहे किंवा मिळण्यासाठी पात्र आहे? यदा विनियतम चित्तम. बघा, विनियत. नियत म्हणजे नियमित करणे. तर विनियत म्हणजे विशिष्ट रूपेने नियंत्रण करणे. तर या व्यक्ती काय करतो? चित्त हा कशाचा भाग आहे? मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललो, अंतःकरण. तर हा व्यक्ती चित्ताला नियंत्रित करतो, म्हणजेच मनाला नियंत्रित करतो, बुद्धीला नियंत्रित करतो, सर्व काही त्याच्यामध्ये आलंय. तर हा पूर्णपणे चित्ताला नियंत्रित करतो. आणि आत्मनी एव अवतिष्ठते. तिष्ठते म्हणजे राहणे. एव म्हणजे केवळ. एव हा शब्द जिथे पण येईल ना, तर एवचा अर्थ केवळ होतो. तर तो स्वतःच्या मनाला किंवा स्वतःमध्येच गुंतवतो. स्वतःमध्येच म्हणजे आत्मसाक्षात्कारामध्ये म्हणा किंवा आत्मसाक्षात्काराच्या साधनेमध्ये किंवा आत्म्यामध्ये, किंवा सोप्या शब्दात बाह्य इंद्रिय वस्तूंकडे त्याचं मन जात नाही. आणि निस्पृह सर्व कामेभ्यो. स्पृहा निस्पृह म्हणजे न बघता कोण सांगेल हा शब्द आपल्याकडे वापरला जातो? स्पृहा निस्पृहा. कोणाला माहिती स्पृहा म्हणजे काय? हा, स्पृहा म्हणजे इच्छा आकांक्षा. तर हा व्यक्ती काय असतो की सगळ्या इंद्रिय विषय वस्तूंच्या इच्छा आकांक्षापासून हा व्यक्ती मुक्त झालेला असतो. तर या 3 गोष्टी जर झाल्या तर असं आपण समजायचं की आता माझी योग साधना परफेक्ट झाली आहे. काय झालं पाहिजे? चित्त नियंत्रित असलं पाहिजे.
मन केवळ आत्म्यामध्ये नियोजले गेलेलं पाहिजे. सर्व इच्छा आकांक्षा संपुष्टात आल्या पाहिजे. सर्व म्हणजे सगळ्या इच्छा शून्य करणं शक्य आहे का? मग इच्छा शून्य करण्याचा अर्थ काय इथे? हा, तर आपण असं म्हणू शकतो की भौतिक इच्छा शून्य करणे. बघा, इच्छा जर शून्य असतील म्हणजे तो निर्जीव व्यक्ती आहे ना. फक्त निर्जीव दगडालाच इच्छा नसतात, सजीवाला त्याची इच्छा असल्याच पाहिजे. फक्त भौतिक पासून आध्यात्मिक इच्छा करावी. तर ह्या तीन गोष्टी जर असतील त्या साधकामध्ये, तर असं समजता येईल की हा व्यक्ती आता पूर्णत्वाच्या स्तराकडे आला आहे किंवा पूर्णत्व प्राप्त करत आहे किंवा हा आता प्रगत झाला आहे. यदा विनियतम चित्तम, चित्ताला विनियत केलं. आत्मनी एवा तिष्ठते, तिष्ठते म्हणजे राहणे. आणि कशाचा त्याग केला आहे? सर्व कामेभ्यो निस्पृह. मग हा आता इथं काय झाला? युक्त झालाय. युक्त झाला म्हणजे इथं प्रभुपादांनी काय दिलं युक्तला? योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला. व्यवस्थितपणे स्थिर आहे किंवा प्रगत आहे. तरी आपण तात्पर्यामधले काही मुद्दे बघूया. अशा साधकाला पूर्णत्व किंवा यश आले आहे केव्हा समजावे? पहिली गोष्ट, चित्त किंवा मन पूर्णपणे नियंत्रित आणि नियमित. चित्त स्वतःमध्ये किंवा अध्यात्मामध्ये स्थित आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त. मग कुठली आकांक्षा आहे? सगळ्या भौतिक सोडल्या. तर हा अष्टांगयोगी असल्यामुळे याच्याकडे आकांक्षा काय आहे की आत्मप्राप्तीची इच्छा असते. आणि भक्ताला कुठली आकांक्षा असू शकते मग? हा, कारण आता हा हा अष्टांगयोगी आहे ना, याला तर भगवंत प्राप्तीसाठी इच्छा नाहीये. याला इच्छा मोक्ष प्राप्तीची आहे किंवा आत्मसाक्षात्काराची आहे. त्याच्यामुळे याच्या संदर्भामध्ये तो सगळ्या इच्छांचा त्याग करतो. केवळ एकच इच्छा राहते, ती म्हणजे आत्मप्राप्ती. परंतु भक्तांसाठी भगवत प्राप्ती, एवढाच फरक आहे. तर प्रभुपादांनी काय सांगितलं तात्पर्यामध्ये की ह्या तीन गोष्टी आहेत की मनाला नियंत्रित करणे, चित्त स्वतःमध्ये ठेवणे आणि भौतिक आकांक्षांचा त्याग करणे. हे सगळं भक्तीमध्ये आपोआप शक्य आहे असं प्रभुपाद म्हणतात की अष्टांगयोगीला इतका कठीण परिश्रम करावे लागतात, घर सोडून जावं लागतं. परंतु भक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने होऊ शकतात. तर त्याची पद्धत काय याचं वर्णन करताना प्रभुपादांनी आपण मागच्या वेळेस पण चर्चा केली होती. अंबरीश महाराजांच्या आयुष्याबद्दलच्या काही श्लोकांचे वर्णन केले. तुम्ही जर 237 मध्ये बघितलं तात्पर्यात, तर हा 9वा स्कंद आहे, अध्याय नंबर 4, श्लोक नंबर 18, 19 आणि 20. या 3 श्लोकांमध्ये अमरीश महाराजांनी आपल्या सर्वस्वाला भगवंतांच्या सेवेत कसं नियोजलं आणि त्याद्वारे या 3 गोष्टी म्हणजे मननियंत्रण, चित्त आत्म्यामध्ये स्थिर, भौतिक इच्छांचा त्याग हे कसं आपोआप प्राप्त केलं याचं वर्णन प्रभुपादांनी केलंय. तर तुम्ही नंतर याचं वाचन करू शकता की अमरीश महाराजांनी कशा पद्धतीने भक्ती केली. नंतर प्रभुपाद म्हणतात की जे निर्विशेषवादी लोक असतात, निर्विशेषवादी म्हणजे जे भगवंतांच्या निराकार स्वरूपाला मानतात, तर ते लोक या स्थितीचं वर्णन करू शकत नाही. परंतु भक्तीमध्ये आपण या स्थितीचं वर्णन करू शकतो की अमरीश महाराजांच्या आयुष्यावरून. नंतर प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत आपलं मन भगवंतांच्या चरणामध्ये स्थिर होत नाही नित्य स्मरणाने, तोपर्यंत अशा पद्धतीने या स्तरावरती येणं अशक्य आहे भक्ती मार्गामध्ये. जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थित केले जात नाही, तोपर्यंत अशा दिव्य क्रियामध्ये युक्त होणे अशक्य आहे भक्तांसाठी. आता इथे सगळं चर्चा कुठल्या योगाची चालू आहे? प्रभुपाद तात्पर्यामध्ये कुठल्या योगाबद्दल जास्त बोलतायत? भक्ती. असं का करतायत? आपण भक्ती मार्गाच करतो की आणखीन दुसरं कारण? हा, आणि अष्टांग कोणाला आता करणं शक्य नाही ना, सांगून काय फायदा आहे, कोण एवढं सर्व करणार आहे? त्याच्यामुळे प्रभुपाद पॅरलल देतात की अष्टांग योगामध्ये तो व्यक्ती तो करतो, तर भक्तीमध्ये आम्ही हे करतो. आणि अष्टांग योगामध्ये ही क्रिया करून सुद्धा त्या व्यक्तीला किती कठीण परिश्रम करावे लागतात, परंतु त्याऐवजी भक्तीमध्ये आम्हाला किती सहज पद्धतीने या सर्व गोष्टींची प्राप्ती होते. असं प्रभुपाद दोन्ही योगांची तुलना करून परत परत आपल्याला समजावून सांगतात की भक्ती ही सोपी आणि सहज आहे. तर यालाच अर्चना वगैरे असं म्हणतात प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले. भगवत भक्तीमध्ये या विविध क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात. तर हा आपण श्लोक बघितला. या श्लोकामध्ये वर्णन कशाचं होतं
की हा योगामध्ये स्थिर झाला आहे किंवा परफेक्शन कडे आला आहे किंवा परफेक्ट झाला आहे कसं समजायचं याचं वर्णन या श्लोक नंबर मध्ये 18 मध्ये केलंय की मन पूर्णपणे नियंत्रित आणि आपल्या आत्म्यामध्ये स्थिर आहे आणि सर्व भौतिक इच्छांचा त्याग या तीन गोष्टी या व्यक्तीच्या प्रगतीची लक्षणं आहेत. तर आता आपण समोरच्या श्लोकाकडे जाऊया. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कधी पण विचारू शकता. श्लोक नंबर 19 चं आपण वाचन करूया. यथा दीपो येस माझा तुमचा तुमचा आवाज ब्रेक होते बोला आता. हा आहे ना. आपण काय म्हटलो मागच्या वेळेस ज्ञानयोगाची जेव्हा चर्चा केली की केवळ आत्मसाक्षात्काराने व्यक्तीला मोक्ष प्राप्त नाही होत. त्याच्यासाठी त्याला परमात्मा साक्षात्कार करणे आवश्यक आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? मी मी हे शरीर नसून मी दिव्या जोशी नसून मी एक आत्मा आहे. हे जेव्हा पूर्णपणे समजून जातं त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार. आणि परमात्मा साक्षात्कार म्हणजे काय? की मला कळालंय की मी दिव्या जोशी नाहीये, मी एक आत्मा आहे. परंतु हा आत्मा कुणाचा भाग आहे? तर मी ज्याचा भाग आहे त्या परमेश्वराचं पण साक्षात्कार होणे त्याला म्हणतात परमात्मा. की माझा आत्मा कुणाचा भाग आहे? तर हे दोन्हीमध्ये फरक आहे. दिव्या माताजी आवाज आला की नाही माझा तुम्हाला? आता तुमचा ठीक आहे. आता नाही, नाही. बघा केवळ आत्मसाक्षात्काराने मोक्ष नाही मिळत. म्हणून तर आपण म्हणतो की त्या ज्ञानी व्यक्तीला पण भक्ती करावी लागते. कारण भक्तीच्या सहाय्यानेच परमात्मा साक्षात्कार होतो. तिथे आपण तो श्लोक बघितला होता. मी नेहमी तो श्लोक विसरतो. 5व्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे ना, काय तो श्लोक 5व्या अध्यायामध्ये अध्याय एक मिनिट मी तो श्लोक तुम्हाला सांगतो. 17 ना काय तो श्लोक नेहमी तद्बुद्धय सदात्मानस्तन्निष्ठाः परायण गच्छन्ति पुनरावर्तीं ज्ञान निर्धूत कल्मषा. तर तो श्लोक सांगतो की या भक्तीशिवाय त्याला परमात्मा साक्षात्कार होणार नाही. आणि या चॅप्टर मध्ये आपण कुठे बघितले की भक्तीशिवाय त्याला परमात्मा साक्षात्कार किंवा मोक्ष नाही मिळणार? 6व्या मध्ये आठवतं कुणाला? श्लोक नंबर 14. हा मन संयम्य मत चित्तो युक्त आसित मत्परः. मत येतं ना, मत म्हणजे मी कृष्ण परमात्मा. तर इथे आपण तेव्हा चर्चा केली होती की दोन्ही याच्यामध्ये काय फरक आहे आत्मसाक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार. तर ठीक आहे आता आपण श्लोक नंबर 19 चं वाचन करूया. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. तर हा जो श्लोक नंबर 19 आहे तर हा या स्थितीचं वर्णन करणारा श्लोक आहे. तुम्ही तुमच्या भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवू शकता की श्लोक नंबर 19 काय सांगतो. तर या स्तरावरती आल्यावरती या व्यक्तीचं वर्णन करणारा श्लोक आहे श्लोक नंबर 19. तर इथे काय होतं तर दीप म्हणजे काय? दिवा आणि यथा म्हणजे तुम्हाला कोणाला आठवतं यथा म्हणजे काय? न बघता खाली याच्यामध्ये काय म्हणता येईल शब्दार्थामध्ये? जसा बघा यदा म्हणजे जेव्हा यथा म्हणजे जसा आणि एव म्हणजे केवळ. तर जसा दिवा यथा दीपो वात म्हणजे काय? वात म्हणजे वात शब्द कशासाठी वापरला जातो नेहमीच्या वापरामध्ये? हा दिव्याची वात इकडे नाहीये इथे वारा आहे हा. आणि निर्वात म्हणजे काय असेल मग?
हा, अगदी बरोबर. हा, विरुद्धार्थी शब्द आहे. जसा दिवा वायू नसलेल्या ठिकाणी काय होतं दिव्याला? न इंगते. इंगणे म्हणजे इथे प्रभुपादांनी सांगितले, हे इंगते शब्द मला माहिती नव्हता. हेलकावणे. इंगणे म्हणजे हेलकावणे. न इंगते म्हणजे न हेलकावणे. तर जसा ज्या ठिकाणी वारा नाहीये त्या ठिकाणी दिवा कसा जळतो तुम्ही कधी बघितला असेल ना. खास खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवा चालत नाही तेव्हा दिव्याची जी वातेची जी ज्योत आहे ती एकदम अशी स्थिर असते. दुरून समजत पण नाही याच्यामध्ये काही हालचाल होतीये का. तर या ज्योतीच्या स्थितीचं जे वर्णन आहे त्याचं उपमा बघा समोरचा शब्द येतो स उपमा सोपमा. स उपमा एकत्र केलंय त्याच्यामुळे सोपमा झालंय. उपमा म्हणजे कशासाठी वापरतो आपण आता खायचा उपमा नाहीये इथे. उपमा म्हणजे काय उदाहरण. उदाहरण उपमा म्हणजे उदाहरण. आपण हा आपण उपमा अलंकार पण म्हणतो. तर इथे याचं उदाहरण दिले किंवा तुलना केली कशाशी. यत चित्तस्य. यत म्हणजे त्याच्या. चित्त म्हणजे चित्ताशी. कोणाच्या चित्ताशी? युंजतो. जो की योजला गेलेला आहे. कशामध्ये योजला गेला आहे? योगम आत्मनः. की स्वतःवरती चिंतनामध्ये जो व्यक्ती योजला गेला आहे त्याला आपण कुठली साधना म्हणतो इथे सध्या? अष्टांग योग. तर मागच्या श्लोकामध्ये आपण या पूर्णत्वाच्या स्तरावरती आलेल्या व्यक्तीची काही लक्षणं बघितली. तर या स्तरामध्ये या श्लोकामध्ये त्या व्यक्तीची तुलना या व्यक्तीच्या चित्ताची तुलना वारा नसलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत जशी जळते त्याच्याशी केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो कोण सांगेल? म्हणजे त्या व्यक्तीचे चित्त कसं आहे? स्थिर आहे. अगदी बरोबर. इथे तुलना केलेली आहे. न न इंगते. इंगणे म्हणजे हेलकावणे. जशी ज्योत वारा नसलेल्या ठिकाणी समजत पण नाही त्याच्यामध्ये काही होतंय की नाही होतंय. चालू चालू तर आहे मी समजणारच. पण हे नाही होत. फरक नाही पडत. एकसारखीच असते. तसंच या व्यक्तीचे जे चित्त आहे या चित्तामध्ये हेलकावा येत नाही किंवा स्थिर चित्त आहे. स्थिर चित्त म्हणजे कसं समजायचं याला? स्थिर चित्त आहे कधी म्हणणार आपण? अगदी बरोबर. की इंद्रिय विषय वस्तूंकडे या व्यक्तीला आता काहीच प्रभाव पडत नाही. तर हा श्लोक समजायला सोपा आहे. संस्कृत पण त्याच्यामुळे आपण थोडी चर्चा केली. की इथे मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलं की मागचा श्लोक काय होता? 1 मिनिट मी मागे जातो. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येव तिष्ठते निष्क्रिय सर्व कामेभ्यो उक्त इति उच्यते तदा. युक्त स्तरावरती आलेला व्यक्ती आहे. त्याची 3 गोष्टी आपण बघितल्या. मग त्याची तुलना त्यांच्या चित्ताची तुलना या श्लोक नंबर 19 मध्ये स्थिर दिव्यासोबत केली आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की या व्यक्तीच्या चित्तामध्ये काहीच हे होत नाही. हे म्हणण्यापेक्षा काय म्हणतील की बदल होत नाहीत. त्यांचं चित्त खूप स्थिर राहतं. तर अशा या व्यक्तीच्या चित्ताची तुलना इथे केलेली आहे. थोडक्यात त्यांचं वर्णन की तो व्यक्ती पूर्णत्वाकडे स्थिर झाला कसं समजावं हे श्लोक नंबर आपण 18 मध्ये बघितलं. आणि मग ठीक आहे तुम्ही त्याला वर्णन कसं करणार हे तर तुम्ही 3 लक्षणं सांगली म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. याला तर आपण बघू शकत नाही बाहेरून की मन स्थिर आहे. बाहेरून तिथे याला पण नाही बघता येणार. बघू शकतो म्हणा की मन स्थिर आहे हे बाहेरून तर नाही समजणार. तर हा श्लोक सांगतो की त्या व्यक्तीचं चित्त कसं आहे दिव्यासारखं आहे. म्हणजे हे हे बाहेरून बघता येईल की बाबा हा आपल्या साधनेमध्ये फिक्स आहे का मॅच चालू असला की मॅच कडे जातो परत योगा करत बसतो परत कुठे काही जेवण असलं की तिकडे निघून जातो असं करतो तर मग याचं चित्त स्थिर नाहीये. आपण पण लहान मुलांना कधी कधी म्हणतो ना अरे थोडासा स्थिर राहा इतका काय गडबड करतो. तर इथे यांच्या स्थितीचं वर्णन आहे वर्णन करणारा श्लोक आहे फक्त इथं उपमा दिली. दिवा लक्षात ठेवला तर आपल्याला या व्यक्तीचे चित्त लक्षात ठेवायला सोपं जाईल. पण कुठला दिवा? जिथे हवा नाही अशा ठिकाणचा दिवा. ज्या ठिकाणी वारा नाही अशा ठिकाणी जशी ज्योत तेवत राहते त्याप्रमाणे अशा सिद्ध योगाचे चित्त आत्मध्यानामध्ये स्थिर असते. का असं होतं? तर बघा दिव्यापेक्षा या व्यक्तीचं चित्त आणखी श्रेष्ठ आहे. कारण या दिव्याला काय करावं लागतं की जिथे हवा नाही तिथे ठेवावं लागतं.
थोडीशी जरी हवा आली तरी परत तो दिवा असा आवाज करणार किंवा वाकडी तिकडी होणार, ज्योत. परंतु हा अष्टांगयोगी चित्त त्या दिव्याच्या ज्योतीपेक्षा अधिक श्रेष्ठ काय आहे? कारण इंद्रिय विषय वस्तू जरी त्याच्याकडे आली, समजा जरी त्याला कळालं की मॅच आहे किंवा काहीतरी पदार्थ आहे किंवा समोरून कोणी गेलं, तरी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये फरक नाही पडत. तर का फरक पडत नाही कोण सांगेल? का तो विचलित होत नाही? किंवा विचलित होण्यासाठी काय कारणीभूत असतं? आपण आपण आधी पण चर्चा केली होती, की विचलित का होतं? कारण आधीच्या इंद्रियतृप्तींच्या इच्छा किंवा जे संस्कार आहेत, आठवणी आहेत, त्या आपल्याला, जसं की आपण त्या समोसेचं उदाहरण बघितलं, चित्त, बुद्धी, मन आणि अहंकार कसं कार्य करतं. तर चित्ताकडे समजा आठवणच नाही आधी समोसा खाल्लेली. जसं आपण गीता कोर्समध्ये मी तुम्हाला सिझलर नावाचा पदार्थ सांगितला. परंतु मी सिझलर कधी खाल्लंच नाही, बघितलंच नाही, तर तुम्हाला समजणार नाही. सिझलर म्हणजे काय आहे? कोणाला वाटेल की बाबा कपडा आहे की काय आहे? तर सिझलर शब्द समजा ज्या व्यक्तीने कधी बघितलाच नाही तो पदार्थ, तर त्याला काहीच वाटणार नाही, ठीक आहे. किंवा थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर, समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीने स्पॅनिश भाषेमध्ये म्हटलं की तो गाढव आहे, तर आपल्याला काही फरक पडेल का? नाही पडणार, कारण आपल्याला ते समजणारच नाही ना. तर याचा अर्थ ते त्या गोष्टीच बद्दलची आपल्याकडे आठवणच नाहीये. तर या पदार्थांची आठवण नाही म्हणून त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. तसंच हा जो योगी आहे, अष्टांग योगी, या सिद्ध स्तरावरती जेव्हा येतो, तेव्हा त्याच्या सगळ्या इंद्रियतृप्तीच्या इच्छा त्याने मिटवल्यात. आणि इच्छा मिटवल्यामुळे जरी विषय वस्तू जरी आलेली असेल, तरी पण त्याचं चित्त ह्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे स्थिर राहतं. त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. कारण अंतःकरण शुद्ध झाले, ज्ञानाचा उगम होतोय आणि अंतःकरण केवळ आत्मप्राप्तीसाठीच कार्य करतं. जसं आपण बघितलं अंतःकरण काय, की नेहमी अंतःकरणमध्ये नेहमी घडामोडी होत राहतात. अरे हे पदार्थ आला, अरे ही व्यक्ती आली, अरे हा आवाज आला, आणि अंतःकरण नेहमी विचलित होत राहतं. परंतु ह्या आठवणी जर निघून गेल्या, तर अंतःकरणाला बाहेरच्या गोष्टीचं काही समजतच नाही. कोण आलं काय, कोण गेलं काय? जसं की आपण शुभदेव गोस्वामींचं उदाहरण बघितलं. कोण अंघोळ करतंय, कोण आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीच आठवणीच नाहीयेत. कारण अंतःकरण हे अंतर्मुख झालंय, बहिर्मुख नाहीये. म्हणून हा व्यक्तीचं हे अंतःकरण दिव्याच्या ज्योतीपेक्षा पण अधिक श्रेष्ठ आहे. तर भक्तीमध्ये मग्न भक्त सुद्धा अशा ज्योतीप्रमाणे स्थिर असतो. तर आपण या गुरुवारी एका अष्टांग योगीची आणि एका भक्ती योगाची तुलना करणार आहोत, की कसं अष्टांग योगीपेक्षा भक्ती योगीचं हृदय आणखीन जास्त स्थिर आहे. तर तिथे आपण तेव्हा बघूया. तर इथे आणखीन प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही मुद्दे दिले का? प्रभुपादांनी तात्पर्य दिलेच नाही. आचार्यांच्या तात्पर्यांचे आपण मुद्दे बघितलेत. अ, तर हा श्लोक काय होता? श्लोक नंबर 19. अशा योगीच्या चित्ताची तुलना अ, हवा नसलेल्या ठिकाणच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे ज्योतीसोबत करण्यात आली. तर हा समजायला सोपा श्लोक आहे. तर आपल्याला आता श्लोक नंबर 20 ते 23 ची चर्चा करायची. 4 श्लोक एकत्रच आहेत. तुमचा काही प्रश्न आहे? ठीक आहे. तर आता आपण ह्या समोरच्या श्लोकांची चर्चा करूया. 4 श्लोक एकत्रच दिलेत प्रभुपादांनी पण. हो, जवाहरला. हा, तो क्लास ऑनलाईन पण असतो. हो, अच्छा. मला वाटतं शोभा माताजी तुम्ही आमच्या गीता कोर्सचा क्लास तुम्ही ऐकत होत्या का? हा, हा, हा. कारण शोभा माताजीच्या मुलाने त्याच्यावरती कमेंट केलं होतं म्हणून मी बघितलं. तर इस्कॉन जव्हार म्हणून आनंद प्रेम प्रभूंनी एक चॅनल बनवलंय. तर इस्कॉन जव्हार या चॅनलवरती असतं. हा, हा. तर तर मग अनिता माताजींना तुम्ही ते चॅनलची लिंक द्या, इस्कॉन जव्हार आणि मोखाडा म्हणून. ठीक आहे, चालेल. हा, ओके. तर आता आपण श्लोक 20 ते
हा, विष्णू जवाहर मोखाडा युट्यूब चॅनल. तर आपण हा आता श्लोक 20 ते 23 ची चर्चा करूया. अं, हे शोभा माताजी काय म्हणताय? अच्छा, चुकून झालं का? यत्रो परमते यत्रो परमते चित्तम् निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानम् पश्यन् आत्मनि तुष्यति. सुखम् आत्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम् वेत्ति यत्र न चैवायम् स्थितश्चलति स्थितश्चलति तत्त्वतः. यं लब्ध्वा चापरं लाभम् मन्यते नाधिकं ततः. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तं विद्यात् दुःखसंयोगम् वियोगं योगसङ्गितम्. तर हे 4 श्लोक एकत्र बघून आपल्याला थोडंसं असं वाटेल की खूप काही कठीण आहे म्हणून, पण असं नाहीये. तर इथे खूप सुंदर वर्णन केलंय भगवंतांनी, की या अष्टांगयोगी साधकाने सुरुवातीला निष्काम कर्मयोग केला, मनाला शुद्ध करलं. नंतर अष्टांग योगाची पण सुरुवात केली. पवित्र ठिकाणी गेला, आसन बनवलं, तिथं शरीराला सरळ ठेवून योग साधना केली. आपल्या मनाला विषय वस्तूंपासून परावृत्त केलं, मनावरती नियंत्रण केलं आणि असं करत 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 त्यांनी प्रगती केली. मग चित्त इतकं स्थिर केलं की तो ज्योतीप्रमाणे त्याचं चित्त स्थिर झालं. म्हणजे कुठल्याच कुठल्याच स्टिम्युलसने स्टिम्युलसला काय म्हणतात? स्टिम्युलसला काय म्हणतात? स्टिम्युलस कुठल्याच उत्तेजनाने त्याचा चित्त उत्तेजित होत नाही. मग असं करत 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 हा अष्टांगयोगी जेव्हा आपली साधना करतो, तर कदाचित एका जन्मामध्ये किंवा कदाचित 10 जन्मानंतर किंवा कदाचित 100 जन्मानंतर, तर हे त्याच्या साधनेवरती निर्भर आहे. जेव्हा हा योगी व्यक्ती शेवटच्या स्टेजला येतो अष्टांग योगाच्या, तर अष्टांग योगाची शेवटचा स्तर काय आहे? ब्रह्मज्योतीची प्राप्ती. पण या आपल्या 8 अंगांमध्ये शेवटचा अंग कुठला आहे? समाधी. तर हे श्लोक 20 ते 23 जे आहेत, या समाधी स्तराचं वर्णन करतात. तर खूप छान वर्णन आहे. आपण हळूहळू ऐकूया. तर इथे व्यक्तीचं काय होतं? यत्र उपरमते चित्तम. बघा, रमणे उपरमणे मी असं समजून घेतलं. मला पण संस्कृत येत नाही. यत्र उपरमते चित्तम. चित्त म्हणजे मन आहे. यत्र म्हणजे जिथे किंवा जेव्हा. तर उपरमते म्हणजे काय? की या व्यक्तीने याच्या चित्ताला किंवा अंतःकरणाला किंवा मनाला पूर्णपणे नियंत्रित केलंय. आणि काय झालं मग? कशाच्या सहाय्याने नियंत्रित केलंय? योग सेवया. योग अष्टांग योग करून या व्यक्तीने चित्ताला पूर्णपणे नियंत्रित केलंय. आणि कसं कसं कशा कुठल्या स्तरापर्यंत नियंत्रित केलंय? त्याला निरुद्ध करून टाकलंय. बघा आता
तुम्ही निरोध हा शब्द ऐकला असेल. निरोध म्हणजे प्रतिकार. निरोध आणि निरुद्ध जवळपास सारखे शब्द आहेत. तर निरुद्ध म्हणजे थांबवणे किंवा परावृत्त करणे. तर या व्यक्तीने म्हणण्यापेक्षा या अष्टांगयोगी साधूने किंवा साध्वीने या अष्टांग योगाची साधना करून मनाला, चित्ताला पूर्णपणे नियंत्रित केलंय आणि विषय वस्तूंपासून परावृत्त केले. कशाच्या सहाय्याने? अष्टांग योगाने. ही पहिली ओळ आहे. यत्र, मग या स्तरावरती काय होतं? च एव म्हणजे निश्चितपणे किंवा केवळ हा व्यक्ती काय करतो? एवला काय म्हणतात प्रभुपाद? निश्चितच. च एव आत्मना आत्मानं पश्यन्. आता तुम्हाला मी आत्मा या शब्दाचे किती अर्थ आहेत काय सांगितलं? 7. 7. हां. तर इथे आत्मा या शब्दाचे 2 अर्थ आहेत. तर आपण म्हटलं होतं बघा, आत्मा म्हणजे शरीर पण होतं, आत्मा म्हणजे जीव पण होतं, आत्मा म्हणजे मन पण होतं आणि आत्मा म्हणजे परमात्मा पण होतं. परंतु जास्त प्रचलित अर्थ आत्मा म्हणजे जीव आहे. परंतु संदर्भानुसार हे 7 अर्थ पण येतात. चैतन्य महाप्रभूंनी तो 64 पद्धतीने आत्माराम श्लोक समजावून सांगितला. त्याच्यामध्ये आत्म्याचे त्यांनी 7 अर्थ सांगितले संदर्भानुसार. वैदिक संस्कृतच्या शब्दकोशमध्ये असतात, जसं की निवृत्ती किंवा विश्वकोश, अमरकोश अशा डिक्शनरीमध्ये. तर इथे आत्मा आत्मा या शब्दाचे 2 अर्थ असे आहेत. एक अर्थ आहे आत्मा म्हणजे जीव आणि दुसरा अर्थ आहे आत्मा म्हणजे परमात्मा. तर या स्तरावरती, या समाधीच्या स्तरावरती हा अष्टांग योगी काय करतो? परमात्म्याला परमात्म्याच्या साह्यानेच बघतो. तर मग आणि किंवा आत्म्याला परमात्म्याच्या साह्याने बघतो. आता आपण आणखी विस्तारित चर्चा करणारच आहोत. असं का होतं? आचार्यांनी काय स्पष्टीकरण दिलं? कारण की या स्तरावरती जेव्हा पोहोचलाय, कदाचित काही दिवसांचा म्हणजे आता या स्टेजमध्ये पण फरक असेल. म्हणजे 100% म्हणण्यापेक्षा 99.99 इथपर्यंत पोहोचला असेल, तर तेव्हा काय होतं, की त्याला आणखीनपणे आत्मा पूर्णपणे साक्षात्कार झालेला नसतो आणि मन त्याने नष्ट केलेलं असतं. मन नष्ट करणं म्हणजे काय? पूर्ण इच्छा संपून गेल्या म्हणजे भौतिक दृष्टीने हे मन कार्यच करत नाही. तर अशा वेळेस मन कार्यान्वित नाही आहे, आत्मा पूर्णपणे समजला नाहीये. तर मग अशा व्यक्तीला काय करतात? काय होतं? विश्वनाथ चिकू ठाकूर सांगतात की परमात्मा स्वतः मदत करतात आणि परमात्मा त्याला स्वतः त्यांचं पण साक्षात्कार आणि आत्म्याचं पण साक्षात्कार परमात्माच घडवून देतात. तर इथे यत्र च एव आत्मानं आत्मानं आत्मना आत्मानं पश्यन्. परमात्म्याच्या साहाय्याने तो परमात्म्याचं आणि आत्म्याचं दर्शन करतो. पश्यन् म्हणजे बघणे किंवा साक्षात्कार. प्रभुपादांनी काय झालं? पश्यन् स्थितीचा साक्षात्कार. साक्षात्कार. आणि मग काय होतं साक्षात्कार झाल्यावर? आत्मनी तुष्यती. तुष्ट म्हणजे काय? तुष्ट म्हणजे संतुष्ट म्हणजे तुष्ट सारखंच आहे. तर मग आता हा व्यक्ती या स्थितीमध्ये आत्म्यामध्येच खूप तुष्ट संतुष्ट होऊन जातो. तर आपण बघितलं की यांनी सुरुवात कुठून केली? निष्काम कर्मयोगापासून केली, आसन बनवलं, नदीच्या किनाऱ्यावरती गेला, मान सरळ करून बसला, हे सर्व केल्यावरती आता इथे आलाय तो. तर इथे काय होतं की चित्ताला उपरमते. कसं? योग सेवया, निरुद्धम करून टाकलं चित्ताला आणि मग चित्तच फंक्शनल करत नाहीये. आत्मना आत्मानं पश्यन्. परमात्माच याला मदत करतात आत्मसाक्षात्कार, परमात्मा साक्षात्कारासाठी. आणि हे झाल्यामुळे काय होतं त्याला? आत्मनी तुष्यती. संतुष्टीची प्राप्ती होते. कशी संतुष्टी मिळते? सुखम. सुखम म्हणजे काय आपल्याला माहिती शब्द हा. सुख म्हणजे ते प्रभुपादांनी काय दिलं? सुख म्हणजे सुखच. सुख हा शब्द सर्वांना माहिती. सुखम आत्यंतिकम. आत्यंतिकम म्हणजे काय? खूप जास्त. तर या व्यक्तीला काय होतं? सुखम आत्यंतिकम. तर अत्यंत खूप जास्त सुखाची अनुभूती होते. बघा आता आता आपण मी किंवा तुम्ही आपण सगळे सध्या आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जर कोणी असं म्हणत असेल, की "अरे पिक्चर बघण्यात काय आनंद आहे किंवा क्रिकेट खेळण्यात काय आनंद आहे किंवा
जे काही भौतिक लोक एकमेकांशी संबंध ठेवतात त्याच्यामध्ये काय आनंद आहे, तर आपल्याला पटकन समजणार नाही किंवा असं वाटेल की अरे काय सांगतात या गोष्टीमध्ये तर मला आनंद वाटतोय, कारण ना याची आपल्याला अनुभूती नाहीये. परंतु हा योगी बघा या स्तरावरती पोहोचलाय, इथे त्याला काय सांगितलंय, सुख्यम आत्यंतिकम, हे खूप जास्त सुख आहे. शास्त्रामध्ये पण वर्णन करण्यात आले की सुखाचे स्तर काय असतात, जडानंद, ब्रह्मानंद आणि नंतर प्रेमानंद. जडानंद म्हणजे जे जड वस्तूमध्ये आपण आनंद शोधतो पदार्थामध्ये. आता पदार्थ सगळे जडच आहेत. समजा तुम्ही बिस्किट खाल्ला, बिस्किटमध्ये जीव असतो का? तर तो जड पदार्थ आहे, जड म्हणजे भौतिक पदार्थ आहे. तर या भौतिक पदार्थापासून जो आनंद आपल्याला मिळतो तो आहे जडानंद. परंतु आत्मसाक्षात्कारामध्ये जी आनंदाची प्राप्ती होते त्या आनंदाला म्हणतात ब्रह्मानंद. जर या पदार्थामध्ये क्रिकेट खेळण्यामध्ये, क्रिकेट बघण्यामध्ये किंवा पदार्थ खाण्यामध्ये किंवा गाणी ऐकण्यामध्ये जो आनंद व्यक्त, आनंद नक्कीच आहे, आनंद नाही असं नाही, आपण असं म्हणत नाही की याच्यामध्ये आनंद नाही. जर आनंद नसेल तर लोक का करतील किंवा आपण पण का याच्याकडे आकर्षित होतो, आनंद आहे. परंतु जर जडानंदाची तुलना जर आपण एका थेंबासोबत केली तर ब्रह्मानंद हा सागरासारखा आहे, महासागरासारखा. समजा बिस्किट खाऊन जितका आनंद मिळतो किंवा ज्याला आईस्क्रीम आवडत असेल, समजा आईस्क्रीम किंवा एखादा गोड पदार्थ, तर त्या आनंदाची जर आपण तुलना एका पाण्याच्या थेंबासोबत केली तर ब्रह्मानंद हा प्रशांत महासागरासारखा आहे. आणि ब्रह्मानंद स्तरावरती जो आनंद मिळतो हा प्रशांत महासागर, हा प्रेमानंद म्हणजे भगवत प्रेमाची जी प्राप्ती आहे त्याच्या समोर एका थेंबासारखा आहे. चैतन्य चरितामृत मध्ये पण श्लोक येतो, कृष्ण नामे तार आनंद सिंधू, ब्रह्मानंद तारण ही एक बिंदू. की भगवंतांच्या नामामध्ये जो आनंदाचा सिंधू आहे, सिंधू म्हणजे सागर, तर त्या सिंधूच्या समोर ब्रह्मानंद न हे तारा आगे एक बिंदू, त्याच्या उसके आगे एक बिंदू भी नाही आहे. तर जडानंदापेक्षा ब्रह्मानंद महासागरासारखा आहे. ब्रह्मानंदापेक्षा नामस्मरणामध्ये जो आनंद आहे किंवा भगवंत प्रेमामध्ये आनंद आहे तो महासागर, त्याच्या तुलनेमध्ये तो महासागर आहे. तर सांगण्याचा मी प्रयत्न काय करतोय की ग्रंथांनी, संतांनी आपल्याला फसवणूक नाही केलीये. हा आनंद खूप उच्च स्तरावरती आहे. परंतु आता होतंय काय, की या स्तरावरती ना मला अनुभव आहे, ना आपण कधी अशी उदाहरणं बघितलीत. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती विश्वास ठेवायला किंवा समजायला थोडंसं कठीण जातं. परंतु इथे या योगीला सुखम आत्यंतिकम यत्तत, आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. जर सुख नसतं मिळालं तर या योगी व्यक्तीने हिमालयामध्ये इतक्या थंडीमध्ये का हे लोक बसले असते, काहीतरी मिळतंय ना त्यांना. आणि मग हे सुख कसं मिळतं, बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम, हे आत्यंतिक सुखाची प्राप्ती जड इंद्रियाद्वारे करणं शक्य नाहीये, कारण इंद्रिय केवळ जडानंद येतात. तर या व्यक्तीला कोण मग हे आनंद अनुभूती करण्यासाठी मदत करतं, अति इंद्रियम. अतिंद्रियमचं काय सांगितलं प्रभुपादांनी तात्पर्य, भाषांतर? हा, तर दिव्य इंद्रियांच्या साह्याने या व्यक्तीला या आनंदाची प्राप्ती होते. कारण आता हे भौतिक इंद्रिय काम करत नाहीत, आत्मसाक्षात्कार झालेला आहे दुसऱ्या ओळीमध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये या 21 मध्ये. तर आत्मसाक्षात्कार झाल्यावरती, आता मला एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी जास्त समजल्या नाही, पण आचार्यांनी कसं सांगितलं की आत्म्याची बुद्धी कार्य करते, भौतिक बुद्धी कार्य करत नाही. तर आत्म्याच्या दिव्य इंद्रियांच्या द्वारे, कदाचित ते स्वरूप स्थिती असेल, द्वारे या व्यक्तीला या आनंदाची प्राप्ती होते. मग समोर काय होतं, व्यक्ती म्हणजे त्याला कळते किंवा त्याला मिळते किंवा मला वाटते काय आणखीन व्यक्तीचं जाणतो, जाणीव होते. झाल्यावरती नंतर काय करतो व्यक्ती, यत्र न चैवायम स्थितस चलती तत्वतः. मग हा व्यक्ती या आत्यंतिक सुखाची प्राप्ती केल्याच्या नंतर हा याच्यावरती काय काय फरक पडतो, अयम न च एव तत्वतः चलती, या स्वतःच्या नित्य स्थितीपासून, या स्थितीपासून तो कधीच आता डळमळीत होत नाही, कारण तो आता समाधीपर्यंत पोहोचलाय. इथून तो आता व्यक्ती यत्र न चैवायम चलती, चलन नाही होत. चलन म्हणजे काय दिलं बघा तुम्ही शब्दार्थामध्ये, चलन कुठे गेला, चलती विचलित होत नाही तत्वतः, तत्वापासून किंवा स्वतःच्या स्थितीपासून. कुठली स्थिती, ब्रह्मानंदाची स्थिती किंवा समाधीची स्थिती. मग समोर काय होतं,
यम लब्ध्वा. यम म्हणजे हे गुजरातीमध्ये पण लोक म्हणतात यम. यम नाही, यम कोणत्या भाषेत म्हणतात? गुजरातीमध्ये केम म्हणतात, केम करूची. लब्ध्वा म्हणजे काय? लाभणे म्हणजे काय? लाभणे. लाभणे. लाभणे म्हणजे काय? मला मला लाभणे म्हणजे मिळणे. आपण म्हणतो ना, आम्हाला धनाचा लाभ झाला. लाभ झाला म्हणजे काय? धन मिळालं. तर जेव्हा या व्यक्तीला या समाधी स्तराचा लाभ होतो, यम लब्ध्वाच्या अपरम लाभम न मन्यते ना अधिकम ततः. अधिक म्हणजे काय? जास्त, त्याच्यापेक्षा वरचा. ना अधिक म्हणजे त्याच्यापेक्षा वर नाही. मन्यते म्हणजे याची अंडरस्टँडिंग आहे, की हा वेगळी या स्तरावर त्याला पूर्णपणे समजतं, किंवा तो म्हणतो, काय म्हणतो? यम लब्ध्वाच्या अपरम लाभम, की याच्यापेक्षा काही उच्च लाभ नाहीये. कारण त्याला आता इतक्या जबरदस्त आनंदाची अनुभूती होतीये, की त्या योगीला पूर्णपणे समजतं, किंवा तो सांगतो, की याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये. आणि यस्मिन स्थितो, आता या स्तरावरती स्थित झालाय. मग न दुःखेन गुरुना अपि विचाल्यते. लघु आणि गुरु म्हणजे काय? गुरुचा विरुद्धार्थी शब्द काय? ठीक आहे, आपण तिचा दुसरा अर्थ बघतोय. लघु म्हणजे काय? लघु, लहान. तर गुरु आणि लघु हे शब्द विरुद्धार्थी आहेत. तुम्ही कधी ऐकले का? व्याकरणामध्ये येतं ना मराठीच्या. हा. तर गुरु म्हणजे मोठा किंवा खूप मोठा. तर जे आपले गुरु असतात त्यांचा पण अर्थ असा आहे, की गुरु म्हणजे हेवी. कारण आपला अहंकार तोडण्यामध्ये गुरु कधीच मागे पुढे बघत नाही. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुना अपि विचाल्यते. तर या स्तरावरती आल्यावर हा योगी काय म्हणतो? याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. आणि आयुष्यात किती जरी मोठं दुःख आलं या व्यक्तीला, या योगीला, तरी तो या स्तरापासून विचलित होत नाही. गुरुना अपि, बघा, दुःखेन गुरुना म्हणजे गुरु दुःख जरी आलं, गुरु दुःख म्हणजे खूप मोठं दुःख जरी आले, न विचारले तो विचलित होत नाही. समाधी स्तरावरती गेला, समजा त्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला किंवा काही लॉस झाला, तर त्याला या गोष्टीने काही फरकच पडत नाही. कारण तो आता खूप उच्च स्तराच्या आनंदापर्यंत पोहोचलाय. मग तम विद्याद दुःख संयोग वियोगम. तर हा जो स्तर आहे, कुठला स्तर? तम विद्यात दुःख संयोग वियोग, की या स्तरावरती दुःखापासून व्यक्ती खूप दूर निघून गेलाय, किंवा दुःखापासून तो आता मुक्त झालाय. तर या स्तराला काय म्हणायचं? योग संगीतम. या स्तराला योग म्हणायचं. आता मला सांगा, हा जर स्तर योग असेल तर याच्या आधी का तो व्यक्ती भक्ती करू लागला का? काय करत होता आधी हा व्यक्ती? माझा प्रश्न आहे, कुठला मार्ग करत होता? भक्ती, कर्म, ज्ञान, योग कुठला करत होता? आपण योगच आहे ना. तुम्ही एवढे घाबरत घाबरत उत्तर देत जाऊ नका, ते का परीक्षा नाही. तर ठीक आहे, कदाचित मी प्रश्न व्यवस्थित विचारला नाहीये. तर इथे काय म्हणतात भगवंत, की याला योग म्हणायचं. तर माझा प्रश्न आहे, जर याला योग म्हणायचं, मग आधी काय करत होते? का भक्ती करू लागला का आधी? नाही, पण आधीचा पण योगच होता ना. अं, तर इथे आचार्यांनी काय अंडरस्टँड केले? तर इथे आचार्यांनी काय अंडरस्टँडिंग दिली आहे? इथे योग म्हणजे समाधी. योग या शब्दाचा अर्थ इथे समाधी होतो. हं? कारण आपण मागे पण चर्चा केली ना, की संदर्भानुसार अर्थ बदलतात. की या अध्यायामध्ये योग म्हणजे अष्टांग योग, मागच्या अध्यायामध्ये योग म्हणजे निष्काम कर्मयोग होता. तर संदर्भानुसार बदलतात शब्द. तर इथे पण अष्टांग योगच करत होतो सुरुवातीपासून, पण या स्तराला योग म्हणायचंय, याचा अर्थ हा समाधीचा स्तर आहे. इथे योग म्हणजे समाधी. तर हा व्यक्ती समाधीच्या स्तरावरती गेल्यावरती काय होतं? तर काय झालं या व्यक्तीने? योग सेवा करून चित्ताला पूर्णपणे नियंत्रित केले. परमात्म्याच्या साह्याने परमात्माने आत्मसाक्षात्कार होतोय. इथे त्याला ज्या ब्रह्मानंदाची, ज्या सुखाची अनुभूती होतीये, कशाच्या साह्याने? दिव्य इंद्रियांच्या साह्याने. कारण भौतिक इंद्रिय कार्य करत नाहीयेत. त्याने त्यांचा त्याग केलाय, म्हणजे मनाचा आणि संस्कारांचा.
आणि या स्थितीपासून तो बिलकुल विचलित होत नाही. आणि हे मिळाल्यावरती त्याला उमगतं किंवा समजून येतं किंवा तो सांगतो, की याच्यापेक्षा अधिक काहीच नाहीये. याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये. आणि या स्तरावरती पोहोचल्यावर त्याच्या आयुष्यात किती जरी मोठं दुःख आलं, गुरुदुःख जरी आलं, गुरु म्हणजे ते आध्यात्मिक गुरु नाही, मोठं, मोठं दुःख किती जरी आलं तर त्याला या स्तरावरून आता कोणी विचलित करू शकत नाही. तो आता फिक्स झाला या स्तरावरती. म्हणजे आता ऑलमोस्ट मोक्ष प्राप्तीच्या जवळच पोहोचलाय. तर हा जो स्तर आहे जिथे दुःखापासून पूर्णपणे मुक्ती आहे, या स्तराला योग म्हणायचं म्हणजे समाधी म्हणायचं. तर ठीक आहे. इथपर्यंत चर्चा तुम्हाला समजली? हो ना, आता हे 4 श्लोक समजले ना, 4 श्लोक एकत्र होते म्हणून आपण हळू बघितले. 4 श्लोकामध्ये काही प्रश्न आहे? वर्णनामध्ये एखादं तुम्हाला वर्णन बरोबर नाही वाटलं किंवा मागे पुढे ओळी असं आहेत, शब्द काही समजला नाही असं काही आहे? ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाहीये म्हणजे तुम्हाला समजलं. अं, ठीक आहे, प्रामाणिकपणे सांगा कुणाला नाही समजलं. ठीक आहे, भावना माताजी, लीना माताजी, कावेरी माताजी. ठीक आहे, मी हा आता चालेल. आता मी काय करतो, मी सुरुवातीला तुम्हाला एक एक शब्द सांगितले, एक एक शब्द सांगितल्यामुळे कदाचित कठीण वाटलं असेल. तुम्हाला एकदम काय म्हणतात, सोप्या याच्यामध्ये कमी शब्दात सांगतो. हा, ठीक आहे. संक्षिप्त वर्णन. पण मी काय विचार केला, की डिटेलमध्ये वर्णन केल्यावरती म्हणजे माझी अंडरस्टँडिंग काय आहे, की 100%चं टार्गेट ठेवलं तर 50 तरी पडतील. तर यांना मी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा आता परत लक्ष देऊन ऐका. श्लोक नंबर 20 ते 23. यत्र उपरमते चित्तम. आता आपण आता पहिल्यापासून सांगतो बघा. हा जो अष्टांग योगाची साधना करणारा साधक आहे, म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणी असू शकतं. तर या साधकाने काय केलं, की सुरुवातीला निष्काम कर्मयोग करून हृदय शुद्ध केलं आणि मग नंतर त्याने ठरवले, की मला अष्टांग योग करायचा आहे. आणि मग त्याने अष्टांग योगाची साधना सुरू केली. इथपर्यंत ठीक आहे. हा, तर आता जिथे तुम्हाला नाही समजलं तिथे सांगा. पण नसेल समजलं तरी हो नका म्हणू. मग मी तुम्ही हो म्हटले की समोर जाणार. तर इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. नाही आहे ना, ठीक आहे. तर मग आता या या व्यक्तीने काय केलंय, की अष्टांग योगाची साधना सुरू केली आहे, की त्याला मोक्षासाठी अष्टांग योगाने मोक्ष मिळवायचा. कोणी ज्ञान योगाने मिळवेल, कोणी भक्ती योगाने मिळवेल. पण या व्यक्तीला वाटलं, की मला अष्टांग योग करायचा. की जसं की कोणी मेडिकलला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी लॉला जाईल, कोणी दुसरं काही करेल. पण या व्यक्तीने ठरवलं, की मला अष्टांग योग करायचा. मग अष्टांग योगामध्ये काय केलं या व्यक्तीने, की यम नियमसाठी त्याने काय केलं, की शुद्ध ठिकाणाची निवड केली, की हिमालयामध्ये गेला. हिमालयामध्ये गेला, तिथं आपलं आसन बनवलं. आसनावरती बसला. बसला आणि योग साधना सुरू केली, की मानेला सरळ ठेवणे, पाठीला सरळ ठेवणे, नाकाच्या टोकावरती बघणे, प्राणायाम वगैरे करणे. असं करत 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 या व्यक्तीने काय केलं, हळूहळू मनाला नियंत्रित केलं. आणि मनाला नियंत्रित करत मग अष्टांग योगाचे जे अंग आहेत, त्याच्यामध्ये तो समोर समोर आला, की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि मग समाधी. आता मग समाधीच्या स्तरावरती व्यक्ती कसा असतो, त्याचं वर्णन या श्लोकात आहे. इथपर्यंत ठीक आहे? सगळ्यांनी सांगा. ज्यांनी ज्यांनी म्हटले कठीण वाटले त्यांनी सगळ्यांनी हो म्हणायचे. भावना माताजी आता इथपर्यंत क्लिअर आहे का? भावना शेकोकर माताजी? हे कुठे गेल्या? भावना शेकोकर माताजी. ठीक आहे, आता काही करू शकत नाही. तर ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. तर इथे समाधी स्थितीचं वर्णन आहे. मग तिथे काय 20व्या श्लोकात काय सांगतात भगवंत, की या व्यक्तीने काय केलं, योग सेवा म्हणजे योग साधना केली आणि त्याच्या सहाय्याने आपल्या चित्ताला चित्ताला म्हणजे मनाला नियंत्रित केलं. आणि नियंत्रित केल्यावरती काय होतं, की मग या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार होतो. हं? आत्मा आत्मना आत्मानं म्हणजे परमात्मा आणि आत्मसाक्षात्कार. आणि झाल्यामुळे काय होतं, आत्मनी तुष्यती.
म्हणजे समाधानाची किंवा संतुष्टीची प्राप्ती होते. इथपर्यंत ठीक आहे? हां. मग आता याच्यानंतर काय होतं, की हे जे सुख आहे, आत्मसाक्षात्कारचं जे सुख आहे, तर हे सुख हे सुख कसं वाटतं त्याला? सुखम आत्यंतिकम. खूप जास्त सुख आहे. परंतु हे सुख तर दिव्य आहे, पण याला भौतिक इंद्रिय नाही समजू शकणार. मग तो कशाच्या सहाय्याने समजून घेतो? बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. इंद्रिय, अतिइंद्रिय. अतिइंद्रिय म्हणजे दिव्य इंद्रिय. दिव्य इंद्रियाच्या साह्याने हा व्यक्ती या सुखाची अनुभूती करतो. इथपर्यंत ठीक आहे? हां. व्यक्ती मग या स्तरावरती आल्यावरती मग तो इथून कसाच डळमळीत होत नाही किंवा इथून विचलित होत नाही. स्थितच चलती न तत्वतः या तत्वावरती पोहोचल्यावर, या आनंदाच्या या समाधीच्या स्तरावरती आल्यावर इथून तो व्यक्ती आता विचलित होत नाही. इथपर्यंत ठीक आहे? आता हा तर मी काय करतो माताजी, हे एकदा कंप्लीट करतो, नाहीतर मग यंदा कन्फ्युजन होईल. तर श्लोक नंबर 22. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः. तर हा जो लाभ आहे, म्हणजे हे जी समाधानाची प्राप्ती, ही जी सुखाची प्राप्ती आहे, ही प्राप्ती झाल्यावर या योगीला काय कळतं किंवा याचा साक्षात्कार काय होतो याला, की या सुखापेक्षा, या आत्मसाक्षात्काराच्या सुखापेक्षा अधिक सुख जगामध्ये काहीच नाहीये, हे त्याला पूर्णपणे कळून येतं. इथपर्यंत ठीक आहे? हां. म्हणजे समोर काय होतं, मग या स्थितीमध्ये आल्यावरती, या सुखाच्या, या समाधानाच्या, या समाधीच्या स्थितीवरती आल्यावरती, न दुःखेन गुरुन अपि विचाल्यते. गुरु म्हणजे मोठा, खूप मोठा. तर त्याच्या आयुष्यात किती जरी मोठं दुःख आलं, वैयक्तिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, कुटुंबामध्ये, कुटुंब याने असे पण सोडलेलंच आहे. तरी किती जरी मोठं दुःख आलं, तरी हा व्यक्ती विचलित होत नाही. कारण की तो आता खूप मोठ्या स्तरावरती पोहोचलाय. साध्या साध्या गोष्टींनी त्याला काहीच फरक पडत नाही. समजा एखादा व्यक्ती विमानामध्ये प्रवास करतोय, तर रोडवरती दोन कुत्रे एकमेकांशी भुंकतोय, तर त्याला काही फरक नाही पडत. कारण कुत्रे कधी त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार. म्हणजे या दुःखांची तुलना मी या रोडवर होणाऱ्या घटनेशी करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे? तर शेवटची ओळ काय सांगते? तम विद्याद दुःख संयोग वियोगम योग संगितम. तर ही जी स्थिती आहे समाधीची, या स्थितीमध्ये तो पूर्णपणे दुःखापासून मुक्त झालाय. तर या स्थितीला समाधी असं म्हणतात. आता क्लिअर आहे? हा, तर आता आपण समोर जाऊया. आता संगीता माताजी, तुम्ही काय म्हटल्या? हा, तर इथे विश्वनाथ चक्र ठाकूरांनी असं स्पष्टीकरण दिलं त्यांच्या तात्पर्यामध्ये, की दोन गोष्टी आहेत, की ठीक आहे, तिकडे नाही जात मी. एक असं आहे, की या व्यक्तीची भौतिक इंद्रिय कार्य करत नाहीत आता, आणि भौतिक इंद्रियांच्या स्तरावरती या आनंदाची अनुभूती करणं अशक्य आहे. तर त्याच्यामुळे अ, याच्या आत्म्याची इंद्रिय कार्य करत, त्यांनी असं सांगितलंय. तुम्हाला मी एक मिनिट सांगतो. सिन्स ही हॅज रिअलाइज द सोल, इट फंक्शन्स विथ इट्स ओन इंटेलिजन्स, नॉट मटेरियल इंटेलिजन्स विच हॅज स्टॉप्ड. तर आत्माच बुद्धीचं कार्य करतो, भौतिक बुद्धी कार्य करत नाही. असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी स्पष्टीकरण दिलं. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाहीये. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे? सर्वांना समजलं आता? ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, हा श्लोक कशाचं वर्णन करताय? कुणाच्या समाधीचं? अष्टांग योगीचं. अगदी. हा. तर इथे त्या व्यक्तीला ज्या समाधानाची प्राप्ती का होते? प्रगती, तो आता प्रगतीच्या खूप पुढे गेलाय. इथे त्याला समाधान.
हा, अगदी बरोबर. तर मला सांगा, ही जी आनंदाची तो अनुभूती जो करतोय, तो कुठल्या इंद्रियांच्या सहाय्याने करतोय? भौतिक का दिव्य? दिव्य इंद्रिय. याच्यानंतर मला सांगा, अ, आता हे सुख मिळाल्यावरती त्याला काय वाटतं? हां, अगदी बरोबर. आणि समजा या स्थितीवरती आला आणि त्याला कळलं, की माझ्या कुटुंबामध्ये कोणाचा मृत्यू झाला, तर त्याची काय प्रतिक्रिया असेल? विचलित नाही होणार. हां, तर अगदी बरोबर. तुम्हाला आता हे समजलंय. तर याच्या तात्पर्यामध्ये आपण बघू शकतो आता, वेळ किती आहे बघायला पाहिजे. प्रभुपादांचं तात्पर्य किती मोठं आहे? प्रभुपादांचं तात्पर्य मोठं आहे. घाई-घाईमध्ये नको. तर मला वाटते आपण याच्या तात्पर्याची चर्चा शनिवारी करूया, कारण 9:30 वाजलेत.